नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज हिंगणघाट मधील आधारांचा आधार, युवकांचे एक प्रभावी नेतृत्व, ज्यांच्याकडे हिंगणघाटली मधील जनता हे आतुरतेने वाट पाहत आहेत, ते म्हणजे दादा भाऊ सन्माननीय अतुल भाऊ वांदिले आज आमच्यासोबत जुळलेले आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुम्हाला की नेमका तुमचा जन्म आणि तुमच्या कुटुंबातली पार्श्वभूमी कशी काय राहिलेली आहे? माझ्या कुटुंबातली पार्श्वभूमी जर विचार केला तर एक सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा आहे मी. अच्छा. माझे वडील एक शेती करायचे आणि अच्छा. तेही शेती आम्ही बकत्यानी करायचो. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे तुमची शेती सुद्धा नव्हती? आमच्याकडे नाही, आमच्याकडे शेती होती 4 एकर. 4 एकर. पण ते आम्ही शेती बकत्यानी करायचो. हो. आणि बकत्यानी केल्यानंतर जे आपण तो म्हणतो ना की ते ठेक्या पद्धतीने जे हो, करतो, हो. ठेक्या पद्धतीने शेती करून माझ्या वडिलाचं वडील पूर्ण घर परपंच चालवायचे. अच्छा, तुम्ही एकूण किती भावंड? नाही, मी एकटा आहे आणि एकटा. मला माझ्या छोट्या लहान बहिणी आहे, 2 माझ्यापेक्षा लहान बहिणी आहे. अच्छा. सामान्य कुटुंबात आता माझं घर जर तुम्ही पाहिलं, ओरिजिनल जे घर आहे माझं जे जुनं, हम्म. तर अगदी 6 टीना फक्त माझ्या घरावर अच्छा. आणि एक छोटासा हॉल. अच्छा. आणि त्या त्या घरामध्ये आम्ही सर्व कुटुंब आम्ही एकत्र राहायचो. अच्छा. आणि आमच्या घरी असं होतं की जर एखादी पाहुणा आला हो. तर त्या पाहुण्याला राहण्याची व्यवस्था नव्हती. अरे बापरे. हा, झोपासाठी जागा नाही. हा. कारण की आमच्याच परिवाराला त्या रूम मध्ये आम्हाला राहता येत नव्हतं. अच्छा. इतकं सामान्य कुटुंबातला मी आहे. अच्छा. आणि माझे वडील लहानपणापासून, माझे वडील 12 वर्षाचे असेल तेव्हापासून माझे वडील शेती करत आहे. अच्छा, म्हणजे तुमचे वडील जेव्हा लहानपणी त्यांच्याच बालपणी हा, ते शेती करायला शेती करायला लागले अच्छा. बालपणात. तर आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. हा. आणि ते गरीब कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून, आणि माझ्या परिवारातलं, माझ्या कुटुंबातलं कोणीही राजकारणात नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला राजकीय वारसा देखील नाही. आणि माझ्या कुटुंबातलं कोणी व्यावसायिक बी नाही. अच्छा. म्हणजे कोणी व्यवसाय सुद्धा कोणी करत नाही. सर्व अच्छा. लोक शेती आणि सर्वसामान्य आणि साधारण परिवार यांनी एकंदरीत हा तुम्हाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कुठल्याच गोष्टीचा वारसा नाही. वारसा नाही. तुम्ही स्वतः बिल्डअप आहेत. हा. त्याच्यामुळे दादा, मला दुसरा प्रश्न असा आहे की जन्म तुमचा झाला तेव्हा काय एकंदरीत म्हणजे कुठल्या सालाला जन्म झाला तुमचा आणि हिंगणघाटचं वातावरण तेव्हा कसं काय होतं? नाही, माझा जन्म झाला तो 1986. 86. हा, 11/12 माझी एक जन्मतारीख आहे. अच्छा. आमचे माननीय आदरणीय पवार साहेब 12/12 12/12 आणि मी 11/12. 11/12. 86 ला माझा जन्म आहे. हा. आणि सुरुवातीपासून मला समाजसेवा करण्याची आवड होती. अच्छा. मी लहान असताना 5व्या 6व्या क्लासमध्ये असताना सुद्धा हो. मी मुलांना मदत करायची. अच्छा, म्हणजे लहानपणापासून, म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून? हा, प्राथमिक शिक्षणापासूनच मी मदत करायचं. अच्छा. आणि मी 5वीत स्पोर्ट जॉईन केला. अच्छा. मी व्हॉलीबॉल खेळायचो. हा. 5वी ते आणि 10वी पर्यंत मी कंटिन्यू 5 वर्ष स्पोर्टमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. हो. हा, तेव्हा अशी कंडिशन राहायची की आम्हाला स्पोर्टमध्ये खेळत असताना आम्हाला टी शर्ट सुद्धा घ्यायसाठी आमच्यापाशी पैसे नाही राहायचे. अरे बापरे. तर आम्ही अशा फाटलेल्या टी शर्ट घालून आम्ही प्रॅक्टिस करायचो. म्हणजे खेळामध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो. हा. आणि मी 6वी 7वीत असताना, 7वी 8वीत असतानाच मला खूप आवड होती कोणाचं काम करण्याचं. अच्छा. कोणाची काम करून द्यायचं, कोणासाठी धावून जायचं, कोणासाठी मदत करायची. हो. हा माझी आवड आहे. हे माझी हॉबी होती. हॉबी होती. म्हणजे एकंदरीत तुम्हाला राजकारणामध्ये लोकांची कामं करावं हे म्हणजे मतांसाठी नाही तर तुमची हॉबी आहे. माझी हॉबी, आवड आहे. का कोणासाठी धावून जायचं. जर माझ्याच्यानं होत असेल तर मी त्यांचं सहकार्य केलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे. दादा, प्राथमिक शिक्षण घेत असताना तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की आम्हाला टी शर्ट सुद्धा घ्यायला, खेळायला म्हणजे नव्हतं आमच्याकडे काही, तर असं वाटलं का व्यवस्थेवर, म्हणजे जी व्यवस्था होती, जी रचना होती की गरिबाची मुलं आणि श्रीमंतांची मुलं, किंवा मग श्रीमंतांची मुलं एक वेगळ्या गाडीतून जायचे, तुम्हाला त्यावेळेस ऑब्व्हियसली टी शर्ट घ्यायला पैसे नाही तर गाडीतून जाणार कसे, किंवा मग शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी, तुमचं शिक्षण, एकंदरीत हा सगळा खडतर प्रवास होता आयुष्याचा. तर असे एखादी किस्सा सांगा, एक गोष्ट सांगा की ज्यामधून तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला परिस्थिती बदलवायची आहे. परिस्थिती मला असं वाटलं की माझं कुटुंब खूप गरीब असल्यामुळे, सामान्य असल्यामुळे आम्हाला कोणी जास्त रिस्पॉन्स द्यायचं नाही. अच्छा. दुसरी गोष्ट, जर एखाद्या गरीब कुटुंबाला की गरीब माणसाला जर एखादी मदत पाहिजे तर कोणी मदतीसाठी धावायला तयार नाही आणि कोणी मदत करायला तयार नाही. ज्याचं नाव मोठं आहे, ज्याच्यापाशी खूप सारा पैसा आहे,
त्याच काम होत होतं. होत होतं. हे परिस्थिती जेव्हा मी माझ्या डोळ्यानं पाहत होतो, हम्म, तो मला रात्रभर झोप नव्हती येत. मला हा डोक्यात माझा विचार चालत होता हम्म. की अशी जर गरिबी राहिली तर अनेक सामान्य माणसावर अन्याय होणार. हो हो. ही त्यासाठी तफावत आहे. हा अन्याय होणार आणि आपण या सर्व विषयावर आपण धावलो पाहिजे हम्म, आणि आपण काहीतरी बनलो पाहिजे. हम्म, हम्म, आपण राजकारणातही आपलं नाव मोठं केलं पाहिजे. हम्म. आपण व्यवसाय अशा मोठ्या प्रमाणात तयार केले पाहिजे की अनेक लोकांना आपण रोजगार देऊ शकलो देऊ पाहिजे. शकलो पाहिजे. तर या दृष्टिकोनातून लहानपणापासून मला 5व्या क्लासमध्ये असतानाच माझ्या डोक्यात चीड तयार झालेली होती. अच्छा. हा. आणि माझे वडील नोकरी करायचे. अच्छा. माझ्या नोकरी म्हणजे कसं? माझे शेती पाहायचे एका म्हणजे एक सालगडी म्हणून काम करायचे. सालगडी नाही शेती पाहायचे त्यांचे दिवाणजी म्हणून. दिवाणजी म्हणून. अच्छा. 700 रुपये महिन्यानी लागले. अच्छा. त्यांचा 10-15 वर्षामध्ये 1500 रुपये महिना झाला. हो हो. तर 1500 रुपये महिन्यात झालं तर मला ह्या सर्व ते रात्रन दिवस कष्ट आणि मेहनत आणि तिथं करायचे. तर मी विचार करत होतो की एवढे कष्ट करूनही आपल्याला काहीच नाही भेटणार. बरोबर आहे. आणि आज जर आपल्याला पैशाची गरज पडली, कोणाची तब्येत बिघडली, त्या मुलांना शिकतो म्हटलं तर आपल्याकडे पैसा नाही आहे. बरोबर आहे. तर म्हणून माझ्या डोक्यात एक चीड तयार झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मी येणाऱ्या पिढीला तेच सांगतो की तुम्ही व्यवसायाकडे जास्त झुका. ठीक आहे, आपण ज्या नोकऱ्या तुम्हाला चांगल्या भेटते, तुम्ही क्लास 1 अधिकारी बनत आहे तर वेलकम, तुमचं स्वागत आहे. आम्ही शुभेच्छा देऊ तुम्हाला. पण जर समजा तुम्हाला नोकऱ्या नाही मिळत तर तुम्ही अशा ठिकाणी आपले व्यवसाय सेट केले पाहिजे. बरोबर आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही लोक समोर आले पाहिजे. बरोबर. मराठी माणूस कधीही व्यवसाय करण्यासाठी खूप विचार करतो. बरोबर आहे. आणि टक्केवारी मराठी माणसाची खूप कमी आहे व्यवसायात. आज तुम्ही जे व्यवसाय करून आलेले जे लोक आहे, व्यापारी लोक आहे, ते व्यापारी लोक कोण आहे तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. मराठी माणसाचा टक्का तुम्हाला खूप कमी दिसतो. 1%, 2% फक्त मराठी माणसं आहे. बरोबर आहे. 98% लोक दुसरे आहे. बरोबर आहे. ते लोक व्यवसाय करतात. तर दादा मग तुमचं शिक्षण हे हिंगणघाट मध्येच झालं की हिंगणघाटच्या बाहेर जावं लागलं? माझं शिक्षण प्रॉपर हिंगणघाट मध्ये झालं 10वी पर्यंत. अच्छा. ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण समुद्रपूरला झालं. समुद्रपूर म्हणजे जे लगतचा तालुका आहे. लगेच लागलेला तालुका आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये मी 7व्या क्लासला 7वीत शिकत असताना मी बँकचं कलेक्शन करायचं. अच्छा. म्हणजे 7वी मध्ये? 7वी म्हणजे तेव्हा तर तुम्ही 14 वर्षाचे म्हणजे बरोबर नसाल. म्हणजे बँकचं कलेक्शन करायचं. 10वी पर्यंत मी 3 वर्ष बँकेचं कलेक्शन केलेलं आहे. अरे बापरे. बँकेचं कलेक्शन केल्यानंतर माझे वडील ज्यांच्याकडे काम करायचे, जे आमचे भांडारवार म्हणून आहे, त्यांचे संघ चांगले घरोबा संबंध आहे, त्यांनी आम्हाला म्हणजे चांगलं सावरून घेतलं. तर त्यांच्याकडे त्यांच्या आमलामृत म्हणून कंपनी टाकली होती त्यांनी. अच्छा. आवळ्याचे प्रोडक्ट तयार केले होते. आवळ्यापासून मुरब्बा, कॅन्डी, बर्फी असं सर्व गोष्टी, आवळा सुपारी, आवळा ज्यूस. त्याचं सेलिंगचं काम मी स्वतः दाबीत करत होतो. अच्छा. म्हणजे तुम्ही एकीकडे बँकिंग क्षेत्रामध्ये वळले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी व्यवसाय, मी कमिशन बेसवर त्यांच्याकडून ते माल घ्यायचा आणि हॉटेलमध्ये मी स्टॉल लावले होते आणि त्याच्यात मला 15% कमिशन भेटायचं. अच्छा. आणि कमिशनवर मी काम करायचं. अच्छा. म्हणजे 10वीत मी काम केलं. अच्छा. दादा मग एकंदरीत त्याच्यानंतर तुमचं शिक्षण कसं झालं? म्हणजे मी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलो. अच्छा. MA ला ऍडमिशन केली, पण मी पेपर द्यायला जाऊ शकलो नाही. कारण की इकडं शिक्षण आणि इकडे व्यवसाय आणि इकडे परिस्थिती आणि इकडे राजकारणाची आवड, या सर्व गोष्टी होत असताना मी वेळ देऊ शकू नाही. मला वेळ कमी पडेल. अच्छा. सर मग दादा हे सगळं होत असताना तेव्हा मग असं कधी वाटलं की आपण राजकारणात आता गेलं पाहिजे? राजकारणाची सुरुवातच मी 10वीच्या नंतर मला समाजकार्यात मी माझं कार्य वाढवलं. जे मी ज्या वार्डात राहतो तो हनुमान वार्ड, त्या वार्डामध्ये मी सुगम संगीतचे कार्यक्रम, त्या मंदिराचा कोणताही कार्यक्रम आला तर त्याच्यात मी पुढाकार घ्यायचा. अच्छा. मी पुढाकार घेऊन माझे जे युनिट आहे, माझा जो ग्रुप होता, माझ्या सवंगडीचा, माझ्यासोबत जे बालवाडीत असलेले मुलं माझे खास, अच्छा, ते आताही तेच माझ्यासोबत आहे. व्यवसायातही तेच आहे आणि राजकारणातही माझ्यासोबत तेच आहे. सगळं ग्रुप वाईज ते कन्स्ट्रक्शन, ग्रुप वाईजच मी सोबत राहिलेला. म्हणजे तुमच्याकडे संघटन कौशल्य असल्यामुळे त्यांच्याच भरोश्यावर माझा डोलारा उभा आहे. अच्छा. आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे. म्हणजे असं समजा की नात्याचे आणि रिश्तेदार जे आपण राहतो त्याच्यापेक्षा घनिष्ठ संबंध माझे ते फ्रेंड सर्कल मध्ये आहे. माझ्या नात्यापेक्षा विचाराच्या नात्याने माझे फ्रेंड सर्कल क्लोज संबंध आहे. तर मी त्यांच्यासोबतच आपलं सामाजिक दृष्टिकोनातून काम चालू केलं 10वीच्या नंतर. सर मग म्हणजे पहिल्या वेळा पक्षप्रवेश किंवा एका पार्टीत जाणं अधिकृतरित्या, सामाजिक कार्य तर आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये करतोच, पण एखाद्या आता पार्टीमध्ये आपण गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं राजकीय झालो पाहिजे,
म्हणजे ज्याला आपण राजकीय म्हणतो किंवा एखाद्या पार्टीचा आपण लोगो आपल्याला लावून घेतो, तर हे कुठल्या वर्षी घडलं आणि कसं घडलं? 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना झाली. अच्छा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. 2006च्या अगोदर 2004 पासून मी प्रयत्न करत होतो कोणता तरी पक्ष जॉईन करायचा. अच्छा, 2004 पासून. विद्यार्थी वर्गाचं एखादी पद घ्यायचं. अच्छा, युवाचं वगैरे युथचं पद घेऊन आपण कोणती तरी एक जबाबदारी घ्यायची आणि जबाबदारी घेऊन आपण हे कार्य वाढवायचं. तर मी अनेक पक्षाकडे गेलो, मला कोणीच पक्षाने घेतलेलं नाही. कारण की माझी वय कमी पडत होती, माझी हाईट्स कमी होती आणि दुसरा विषय, मी अगदी गरीब कुटुंबातला असल्यामुळे माझ्या पाठीमागं काहीच बॅकअप नसल्यामुळे मला कोणी रिस्पॉन्स देत नव्हतं. अच्छा, म्हणजे जेवढे प्रस्थापित पक्ष त्यावेळेस 2004 ते 2006 पर्यंत एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता होता. अच्छा, त्या नेत्याच्या पाठीमागं सारखं 2 वर्ष फिरलो. अच्छा, 2004 ते 6 पर्यंत का मला पक्षात घ्या. अच्छा, मी कार्य करायसाठी काम करायसाठी तयार आहे. तर कोणतेही एक वार्डातला अध्यक्ष बनवा, कार्यकर्ता बनवा, म्हणजे जे काम पार्टी देईल ते काम मी इमानी इतबारे करून प्रामाणिकपणे करायला तयार आहे आणि संघटन मजबूत करायला तयार आणि युथ वर्ग मोठ्या प्रमाणात मी जोडायला तयार आहे. पण माझ्याकडून लिस्ट घेऊन घेतल्या, मला रिस्पॉन्स दिलेला नाही. अच्छा, म्हणजे तुमच्यासोबत राजकारण झालं. म्हणून मला पक्षात त्यांनी घेतलं नाही. मी खूप लहान होतो. पक्षात न घेतल्यामुळे मग आम्हाला कोणाने कोणत्या पक्षामध्ये जाणे होतं. बरोबर. तसा एक बॅनर पाहिजे पाठीमागं काम करत असताना. मग आम्हाला असं माहिती पडलं की शिवसेनेतून राजसाहेब ठाकरे बाहेर येणार आहे. अच्छा, आणि ते नवीन पक्ष खोलणार आहे. तर तेव्हाच आम्ही नंबर लावून ठेवून दिला. अच्छा, का राजसाहेब ठाकरे पक्ष खोलणार आणि त्या पक्षात आपण कार्यकर्ता म्हणून काम करायचं. म्हणजे तुम्हाला एक कुठलं पार्टी नव्हती आणि त्यांना म्हणजे कार्यकर्ते म्हणजे तेव्हा अभाव होता. मग हे समीकरण तुमचं जुळलं. मग सर्व गोष्टी असताना मग आम्ही काम करत असताना राजसाहेबाचे जे काही इकडे या भागातले वर्धा जिल्ह्यातले कार्यकर्ता होते, तर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याशी माझे संपर्क आले. कॉन्टॅक्ट आल्यानंतर मी त्यावेळेस 2004 मध्ये 2005 मध्ये एक असे साप्ताहिक पेपर निघायचे, त्याचा मी प्रतिनिधी बनलो. अच्छा, साप्ताहिक पेपरचा प्रतिनिधी बनलो. प्रतिनिधी म्हटल्यानंतर मग मी माझे संबंध वर्धेच्या त्या कार्यकर्ता सोबत आले, मनसेच्या जो ज्यांनी पक्ष राजसाहेब ठाकरेचा जो कार्यकर्ता होता त्यांच्याकडे संबंध आल्यानंतर त्यांना म्हटलं की मला कार्यकर्ता बनायचा आहे, पक्षात यायचं आहे. ते म्हणे स्वागत आहे. त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून घेतलं. 2006 पक्षाची स्थापना झाली. 6 पासून कार्य चालत होतं. आमच्या इथं काही नेते होते, त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पद भेटलं होतं, ते नगरसेवक होते. आणि कार्य करता 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 मी पद कुठलं भेटलं तुम्हाला? 1 वर्ष पक्षाचं काम खूप प्रामाणिकपणे केलं. कार्यकर्ता असतानाच मी 15-20 ठिकाणी शाखा ओपनिंग केल्या. मिटिंगला जायचं तर माझ्या संग 50 लोक राहायचे. मिटिंगला साधा कार्यकर्ता 50 लोक घेऊन मिटिंगला जातो. अच्छा, तर मग मला त्यांनी शहर अध्यक्ष बनवलं. अच्छा, मनसेचं हिंगणघाटला. अच्छा, तेव्हा मी का 18-19 वर्षाचा होतो. अरे बापरे. आता हिंगणघाटचा फादर बॉडीचा मी शहर अध्यक्ष झालो. अच्छा, मनसेचा. मग तिथून मी चांगलं कार्य केलं. शाखा ओपनिंग केल्या, ग्रामीण केलं, शहर केलं, आंदोलन केले. अनेक आंदोलनामध्ये राजसाहेब अटक झाले. त्या टाइमात मला अटक राहावं लागलं 8 दिवस. अच्छा, म्हणजे कुठल्या तो काय प्रसंग होता? राजसाहेबांनी ते कोणती तरी भूमिका घेतली होती, त्यांच्यावर राजसाहेबांवर केसेस लागल्या होत्या. त्यांना अटक करण्यात आली होती, थोडं पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं होतं. तर त्यावेळेस मग आम्हाला सुद्धा आम्ही आंदोलन केलं, मी इथं मोठ्या प्रमाणात. अच्छा, कसलं आंदोलन होतं? त्यांना अटक का केलं बा, तुम्ही लोकांना विनंती केली का दुकानं बंद ठेवा, हे करा ते करा. तर तुम्ही लोकांना विनंती केली का दुकानं बंद करा बा, आमचे नेते अटक झालेले आहे. माझी राजकारणाची सुरुवात होती. मग तेव्हा म्हणजे आंदोलन नेमकं कसं, म्हणजे तोडफोड झाली होती? थोडीशी तोडफोड झाली होती. मनसेचे आंदोलन म्हटलं की ते त्याविषयी मनसेचे आंदोलन त्याच पद्धतीचे राहते थोडे, आणि तोडफोड झाली होती. मला अटक झाली, मला 8 दिवस जमानत नाही भेटली. अच्छा, जामीन नाही भेटली. कुठल्या जेलमध्ये होते मग 8 दिवस? वर्धेला, सेंट्रल जेलला. अच्छा, मग 8 दिवसानंतर माझी जामीन झाली. झाल्यानंतर आणखी मी आपल्या पक्षाचे काम चालू केलं. सर, इथं मी तुम्हाला एक पॉज करतो की जेव्हा तुम्ही मनसेत काम करत होते, तुमची कुटुंबाची परिस्थिती व्यवस्थित नव्हती. त्यानंतर कुटुंबाची परिस्थिती हालाकीची, व्यवसायाकडे तुमचा कल, पक्षाकडे तुमचा कल, आणि पक्षामध्ये शहर अध्यक्ष म्हणून काम करत असताना तुम्हाला राजसाहेबांची अटक झाली आणि तुम्ही सुद्धा त्या द्वेषाने आमच्या नेत्याला अटक केली. म्हणून तुम्ही एक नेत्याचा सच्चा इमानी इतबारे कार्यकर्ता म्हणून तुम्ही ते काम करत असताना तुम्ही मग त्यांना म्हणजे त्यांच्या विरोधात, या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं
आणि 8 दिवस तुम्ही जेलमध्ये होता. तुम्ही 8 दिवस बेल नाही झाली. आता तुम्ही ज्या वेळेस 8 दिवस जेलमध्ये होता तेव्हा घरची कुटुंबाची नेमकी भूमिका काय होती? घरच्या कुटुंबाची भूमिका ही होती का बा मुलगा राजकारणात आहे आणि राजकारणात गेल्यामुळे ह्या सर्व घोडामोडी चालतात. घरच्या लोकांची मी मेंटॅलिटी तशी बनवून ठेवली होती. अच्छा. घरच्या लोकांना सांगितलं की राजकारण असल्यानंतर हे चालत राहते. अच्छा. तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा तुम्हाला असं वाटलं काय म्हणजे घरचे नाराज झाले किंवा नाही 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 काही नाही. घरच्या लोकांनाच सांगतो. माझा कुटुंब छोटा आहे. माझे वडील आणि माझी आई आणि मी, छोट्या 2 बहिणी, सर्वांना सांगितलं होतं का मी समजा मी राजकीय क्षेत्रात जर अंदर गेलो तर लवकरच सुटणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. जास्त दिवस मला ठेवू शकत नाही. 8 दिवसातच मला त्यांनी बेल दिली. बेल दिल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पक्षाचं आणखी कार्य मी मोठ्या प्रमाणात चालू केलं. तेव्हा राजकीय नेत्यांचा सपोर्ट झाला म्हणतात? सपोर्ट नाही. त्या मला कोणीच सपोर्ट करत नव्हतं. अच्छा. हिंगणघाट मध्ये नाही? हिंगणघाट मध्ये नाही, कोणी नाही. मला सपोर्ट मी स्वतःच्याच बेसवर करत होतो. जे बी काही करत आहे, जे बी कार्य आहे ते स्वतःच्याच बेसवर करत होतो. आणि स्वतःचाच विचार करत असताना माझे एक नेते होते, ते मी त्यांच्या सोबत राहत होतो, जे हेमंत गडकरी म्हणून आहे. हेमंत गडकरी, त्यांच्याकडे पूर्ण पूर्व विदर्भाचं काम होतं. मी त्यांच्या नेहमी संपर्कात राहत होतो. त्यांच्या संपर्कात राहून ते मला सहकार्य करत होते. स्थानिक लेवलवर मी स्वतः लढा देत होतो कोणत्याही गोष्टीसाठी. मी अटक झालो, त्यानंतर सुटलो आणि आल्यानंतर आणखी सपाट्याने मी काम पक्षाचं चालू केलं, मोठ्या प्रमाणामध्ये केलं. त्या पिरियड मध्ये असं वाटलं की आता नको बा राजकारण, किंवा म्हणजे गेल्यानंतर म्हणजे आता आपण राजकारण म्हणजे सोडलं पाहिजे असं? राजकारण असा विचारच डोक्यात आलेला नाही. जेलात गेल्यानंतर आणखी डबल भूमिका माझ्या मनात तयार झालेली आहे. आता तर आपलं स्ट्रॉंग पद्धतीने काम करू. अच्छा. की आपल्याला जेलात जायचं काम पडणार नाही. आपणच आपला एवढा पॉवर तयार करू. कसं आहे, जर कार्यकर्त्यांना जर पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं आणि एक निष्ठेनं जर तुम्ही संघटन आपलं वाढवलं, मजबूत केलं आणि लोकांसाठी जर तुम्ही संघर्ष केला ना, तो कधीच कुठं मागे येऊ शकणार नाही. अच्छा. आणि जेलात गेल्याच्या आणखी माझी भूमिका उत्तेजितपणा आणखी वाढली कार्य करण्याची. आणि मी त्याच पद्धतीने जोमानं आणखी कामाला लागलो मोठ्या प्रमाणामध्ये. तर दादा, या परिस्थितीमध्ये तुम्ही मनसे जॉईन केले आणि मग त्यावेळेस कुठली निवडणूक असं लढवावं किंवा कसं आहे? नगरपालिकेच्या निवडणुका आल्या. नगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर मी उमेदवार उभे केले. अच्छा. किती उमेदवार होते तेव्हा माझे मला वाटते 9 उमेदवार उभे केले. 9 मधून माझे 5 उमेदवार अगदी 10-20 मतानं 50 मताच्या आत फरकानं पडले. 1500, 1600, 1700 मतं घेऊन. अच्छा. एकेकाने 1500, 1600 सगळे फ्रेश कॅन्डिडेट होते आणि सर्व नवीन कॅन्डिडेट. कोणी असं लढलेला कॅन्डिडेट नव्हता. म्हणजे मुरब्बी राजकारणी नाही, कोणीच नाही. माझ्या पाठीमागे एकच झाला की एकही मुरब्बी राजकीय माणूस नाही आणि कोणाचं पाठबळ मला नाही. आम्ही जेही केलं हे तरुण जे मित्र आहे माझ्या वयाचे, त्यांच्या भरोश्यावर आणि त्यांच्या सोबत राहूनच आम्ही आपलं सर्व निर्माण केलेलं आहे. म्हणून त्या पद्धतीने मी कार्य कंटिन्यू करत राहिलो. नगरपालिका 2दा लढवल्या. हिंगणघाटच्या नगरपालिकेत 2दा अपयश आला आम्हाला. 6-6, 7-7 सीटा आमच्या अज्ञात थोड्या मतानं पडल्या. आणखी मग मी 2019ला आमदारकी लढायचं म्हणजे पक्षाने माझा डायरेक्ट नाव पहिल्या लिस्ट मध्ये जाहीर केलं. अच्छा. म्हणजे हिंगणघाट विधानसभा राजसाहेबांनी तर माझी तयारी नव्हती. पण तरी मी फॉर्म भरासाठी गेलो. माझं जे ऍफिडेव्हिट आहे 2 मिनिटं फक्त उशिरा पोहोचलं. अच्छा. म्हणजे त्याच्या आधी 14ची तुम्ही निवडणूक लढलेल्या? 14ची आमदारकी लढलो मी. लढल्यानंतर खूप सारी मेहनत केली. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये 288 गाव आहे. 288 गाव. मी 250 गावात शाखा ओपनिंग केल्या. 250 गावात आपले फलक लावले. कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात तयार केला, सर्व केला. पण पाठीमाग बॅकअप कोणाचा नसल्यामुळे आणि राजकारणी कोणी नेते माझ्यासोबत. त्या दुसरी गोष्ट, त्या 2014 मध्ये माझी आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप नाजूक होती. म्हणजे माझ्याशी पैसा सुद्धा नव्हता. तरी मी त्यावेळेस कार्यकर्त्याच्या मत मला 7,500 मतं मला त्यात पडले. सर, मग तुम्ही आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि तुम्ही 14ची निवडणूक लढली. मग बुथचं नियोजन असतील किंवा कार्यकर्त्यांना देऊ शकलोच नाही, वाटूच शकलो. पैसेच नव्हते आमच्याकडे. पैसेच नव्हते. काय बॅनर वगैरे कुठे बॅनर छोटे मोठे कुठे लागले. आणि खर्च खूपच शून्य खर्च होता आमचा. आणि माझे जे अपोजिट मध्ये होते ते खूप मोठे दिग्गज लोक होते. ते म्हणजे खूप मोठ्या पैसा लावणारे लोक, प्रस्थापित लोक. तर त्यांच्या तुलनेत आम्ही काहीच प्रस्थापित, त्यांच्या जागी विस्थापित उभे झाले. आम्ही त्यांच्या तुलनेमध्ये कुठंच नव्हतो. तर 2014 मध्ये मला 7,500 मतं मिळाले. तरी मी शांत बसलेलो नाही, कंटिन्यू काम चालू केलं. राज ठाकरेंचं 2010चं स्टेटमेंट असं आहे की मला प्रस्थापितांच्या छाताडावर विस्थापित उभे करायचे. त्यातले तुम्ही विस्थापित होतो 14च्या निवडणुकीमध्ये. आणि दादा, मग 14ची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये लोकांचा काय भूमिका होती? तुमच्या मतदारसंघातल्या तुमच्याविषयी काय भूमिका होती? लोक मला सुरुवातीपासून पसंत करतात.
त्यांचं माझं कार्य त्यांना आवडतात, जनतेला आवडतात. कारण की कोणती शेतकऱ्याबद्दल विषय असो, युवकाबद्दल विषय असो, महिलांबद्दल विषय असो, बेरोजगार युवकांबद्दल विषय असो, मी तो विषय उचलून धरतो आणि मोठ्या प्रमाणात त्यासाठी संघर्ष करतो आणि आंदोलन सुद्धा करतो. आंदोलनाच्या केसेस सुद्धा माझ्यावर 25-26 लागलेल्या होत्या. त्या टायमाला 26 केसेस माझ्यावर होत्या आंदोलनाच्या. मनसेमध्ये असताना कुठे चक्काजाम करणार, जर एखाद्या रस्त्याचं काम नाही झालं, आम्ही वारंवार निवेदनं देत आहे, आमच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, तर मग आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागतं आणि रस्त्यावर उतरून आम्हाला न्याय मागावा लागते. तर असं न्याय मागासाठी आम्ही जनतेच्या हितासाठी जे मी कार्य केलं, तर माझ्यावर सुद्धा 26 केसेस त्या डमात मनसेमध्ये असताना लागलेल्या. वय वर्ष काय होतं माझं? काय नाही, 21, 22, 23 म्हणजे वयापेक्षा केसेस 19 वर्षात तुम्ही 3दा जेलमध्ये गेलो, सेंट्रल जेलला. अच्छा. आंदोलन हे ते मोर्चे बांधणे. म्हणजे तुमचं वय 21 आणि केसेस 26. म्हणजे वयाच्या टक्केवारीपेक्षा केसेसची टक्केवारी. आंदोलनाच्याच केसेस होत्या माझ्यावर. अच्छा. आंदोलनाच्या केसेस होत्या आणि माझं काम करण्याची जी माझी पद्धत आहे, मी कोणाला 1दा 2दा 3दा 4दा असं रिक्वेस्ट करीन, निवेदनं देईन, त्यांना मागणी करील का हे मागणी पूर्ण करा. नाही झाली तर मग मी रस्त्यावर उतरतो. मग रस्त्यावर उतरत असताना जिथपर्यंत त्याला न्याय भेटणार नाही तिथून आपण उठणार नाही. तर यासाठी असं जनतेसाठी आपण नेहमी लढा देत राहतो. तेच माझं जे काम आहे ते या भागातल्या जनतेला आवडतात आणि पटतात आणि म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे. आता 14ची निवडणूक दादा लढत असताना मग कसं आहे की बरेच अनेक विस्थापित नेते होते. म्हणजे आपण डहाणूचे आमदार विनोद निकोले पाहिले असतील किंवा मग इकडं अलीकडे राजुऱ्यामध्ये वामनराव चटप पाळले असतील. यांना लोकांनी लोकवर्गणीतून लोकप्रतिनिधी केलं. तर मग तेव्हा असे काही लोकवर्गणी वगैरे जमा झाली होती का तुमच्याकडे? माझ्यासाठी अनेक लोकांनी खर्च केले ना. राजकारणात आता मी काम करत असताना माझ्यासाठी अनेक लोक आहे माझ्यावर प्रेम करणारे, का स्वतः मला पैसे न मागता तेच खर्च करतात. म्हणजे असे खूप लोक आहे, मी सांगू शकत नाही एवढे लोक आहे की माझ्यासाठी ते. 14च्या निवडणुकीमध्ये मतं किती होते दादा? मला 7.5, मला वाटते 7,365 असं काहीतरी मतं होते. 7,300. ओव्हरऑल आपण एक 7,500 एक आकडा पकडू. म्हणजे क्रमांक कितवा लागत होता? क्रमांक बहुतेक मी 5व्या नंबरवर होतो. 5व्या नंबरवर होता. मी 5व्या नंबरवर होतो. अच्छा. आणि दादा त्यावेळेस आमदार मग भाजपचे समीर कुनावर हे आमदार झाले होते. अच्छा. तर मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे तुमच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं, हे सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला त्या 14च्या निवडणुकीमध्ये नंतर काय म्हणजे पराभूत झाले, त्याच्यानंतर काय चित्र वाटलं? म्हणजे तुमची परिस्थिती काय वाटली कार्यकर्त्यांकडे? त्यावेळेस मी लढल्यानंतर माझी परिस्थिती मोठी वाईट होती. म्हणजे मी एक रुपयाला म्हणजे मोताद झालो होतो, म्हणजे परेशान झालो होतो की एक तर माझ्याविषयी 1 रुपया नाही. संघटन कसं चालवणार? संघटन आणि कार्यकर्ता आणि पक्ष कसं, संघटन चालवण्यासाठी पक्ष चालवण्यासाठी पैसा लागतो आणि जबाबदारी पक्ष देऊन देतो तुम्हाला. जबाबदारी दिल्यानंतर पक्ष पैसा थोडी देतो, पैसा आपल्याला तयार करावा लागतो. आपल्याला जर नेतृत्व करायचं आणि आपलं स्वप्न जर मोठं आहे, त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे. आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून मी एक विचार केला आणि मी रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये उतरले. रिअल इस्टेट व्यवसायामध्ये उतरल्यानंतर एक आमचे मोठे बंधू आहे, आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. मला सहकार्य करून मला त्यांनी सामावून घेतलं आणि त्या व्यवसायामध्ये स्थान दिलं. स्थान दिल्यानंतर मी कंटिन्यू त्या व्यवसायात काम करत गेलो, जिद्दीने केलं. जसं पक्षात काम करत होतो तसं व्यवसायात बी करत होतो आणि ग्रुपनी करत होतो. सर्व लोक मुलांना घेऊन 50 लोक मुलांची टीम घेऊन व्यवसायात काम करायला लागलो. तर मग आर्थिक नियोजन माझं बरोबर झालं. मग काही प्रॉब्लेम, व्यवसायावर भर दिला आणि व्यवसायात मेहनत करून तुम्ही आर्थिकता म्हणजे जे खचलेली 2014 पासून आता 2024 पर्यंत मी व्यवसायावर भर दिल्यामुळे आणि नियोजन चांगलं व्यवस्थित ठेवल्यामुळे आणि सर्व ग्रुपला घेऊन व्यवसाय केले म्हणून आज मी स्ट्रॉंग पद्धतीनं आमदारकी लढू शकलो. सर मग 2014 मध्ये तुम्ही एकंदरीत निवडणूक लढलेत, त्याच्यानंतर परिस्थिती हालाकीच झाली, रिअल इस्टेटच्या बिझनेस मध्ये तुम्ही उतरले आणि एक व्यावसायिक म्हणून देखील तुम्ही हिंगणघाट शहरामध्ये एक आपलं स्वतःचं नाव केलं, परिवाराचं नाव केलं, हिंगणघाट शहराचं नाव केलं आणि पक्षाचं देखील नाव केलं. मग या परिस्थितीमध्ये अनेक पक्षांच्या ऑफर्स आल्या असतील, कारण की ज्याच्याकडे 7-8 हजार मतदान आहे पूर्ण विधानसभेमध्ये, ज्याच्याकडे 288 पैकी 250 गावांमध्ये शाखा आहेत, असा व्यक्ती आम्हाला हवा आहे. जेव्हा म्हणजे तुम्हाला पक्ष स्वीकारायला तयार नव्हते, म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये तुम्हाला घ्यायला तयार नव्हते. मग 14ची निवडणूक लढवल्यानंतर ही परिस्थिती चेंज झाली असेल, मग अशा कुठून ऑफर आल्या होत्या?
अनेक पक्षाच्या ऑफर आल्या होत्या. अनेक पक्ष, जसं काँग्रेस पक्ष मोठा आहे, काँग्रेस पक्षाने सुद्धा मला म्हटलं होतं. काही बीजेपीचे नेते भेटले. नगरपालिकेची निवडणूक समोर आली होती, तर नगराध्यक्षाचा ऑफर मला होता. अच्छा. बीजेपी कडनं. काँग्रेसकडून मला ऑफर होता एक मोठा, पक्षाचं एक मोठं पद, जबाबदारी भेटते, जिल्ह्याचं नेतृत्व तू सांभाळ. अनेक पक्षाकडून मला ऑफर आल्या, अनेक नेत्यांसोबत माझ्या बैठका सुद्धा झाल्या. पण मी राजसाहेबाचा कार्यकर्ता होतो आणि मला असं वाटतं की राजसाहेबाला आपण जुळलो आहोत. राजसाहेबाला सोडून काम नाही केलं पाहिजे. मग तुम्ही कंटिन्यू काम करत गेलो. मग सर, हे काम करत असताना मग तुम्हाला युवकांच्या हिंगणघाट विधानसभेमध्ये कुठल्या समस्या सर्वाधिक महत्वाच्या वाटते? युवकांविषयी तुमचं काम करण्याचा समोरचा आराखडा कसा राहील? युवकांबद्दल कसं आहे की युवक आज शिक्षित आहे, ग्रॅज्युएशन झालेला आहे, बी झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, पॉलिटेक्निकल झालेला आहे. पण आज काय, युवक एवढा शिक्षित असल्यानंतरही त्यांना ज्या पद्धतीने रोजगार भेटायला पाहिजे आपल्या भागामध्ये, तो रोजगार नाही. आज आमच्या स्थानिकच्या मुलांना मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या सिटीमध्ये जावं लागते. परिवार, घरदार सोडून जावं लागते. कशासाठी? 15-20 हजार रुपये महिना आम्हाला तिथे भेटते, म्हणून आम्ही तिथे जॉब करायला जातो. तर त्या पद्धतीचा रोजगार आपण आपल्या इथं उपलब्ध केला पाहिजे, हे माझी जिद्द होती आणि माझी संकल्पना होती की आपल्या भागात मोठ्या मोठ्या कंपन्या आणणे, इथं रोजगार उपलब्ध करून देणे आणि युवकांना रोजगार देणे, म्हणजे आपल्या इथच्या मुलांना स्थान देणे. जर आपल्या मुलांना जर आपण इथं जर स्थान मिळालं त्यांना, उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये त्याला जर 25-30 हजार रुपये पेमेंट भेटत आहे, तर त्याला पुण्याला, मुंबईला जायची गरज नाही. या दृष्टिकोनातून मी तो एक विचार करतो. आणि दुसरं, माझं नेहमी माझ्या युवा मित्रांना बोलणं राहते की तुम्हाला जॉब मिळत नाही तर तुम्ही शांत बसू नका, तुम्ही व्यवसायाकडे वळा. व्यवसायावर तुम्ही एखादी, जो तुम्हाला व्यवसाय आवडतो, जे तुमची आवड आहे, त्याच्यात जर तुम्ही लक्ष घातलं आणि त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही खरी मेहनत केली, बेनिफिट किती मिळते, मला त्याच्यातून आउटपुट का भेटते, तो विचार न करता तुम्ही फक्त तो व्यवसाय शिका. आणि व्यवसाय शिकल्यानंतर तुम्ही तो प्रामाणिकपणे व्यवसाय करा, तुम्ही खूप मोठे माणसं बनणार. 100 लोक तुमच्याकडे काम करणार. बरोबर. या दृष्टिकोनातून युवकांनी त्या दिशेकडे चालायला पाहिजे, त्या दिशेने चालायला पाहिजे, असं मला वाटते. आणि दादा, त्याच्यानंतर मग हे तुम्ही काम करता, युवकांविषयी तुमची भूमिका तुम्ही आत्ताच सांगितली. दादा, अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत. आपल्याच हिंगणघाटमध्ये एक प्रकरण झालं होतं मागं, एका ऍसिडला झाला होता एका शिक्षिकेवर. तर महिलांविषयी दादा तुमची काय भूमिका आहे? महिलांना ज्या पद्धतीनं सुरक्षा पाहिजे, सुरक्षा त्या पद्धतीनं आपल्या राज्यातच नाही आहे. कायदे व्यवस्था जी आहे ना, हे पुरी ढासळलेली आहे. आणि आज पूर्ण जे चित्र बघतो आपण महाराष्ट्राचं, एक वेगळं चित्र आहे. दाखवतो वेगळं आणि काम करतात वेगळे. उदाहरणार्थ, लोक हुशार झालेले आहे. आज मला एक सांगा, या 10 वर्षाचा इतिहास तुम्ही करा, छोट्या मुलीवर बलात्कार होत आहे आणि खूप वयाच्या असेल, समजा उदाहरणार्थ ज्येष्ठ असेल, त्याच्यावरही बलात्कार होत आहे. कालांतरित अशी वेळ लोकांमध्ये मनात भीती तयार झाली की आमची मुलगी शाळेत जाते, ती परत येते की नाही येत, का तिला काही प्रॉब्लेम होतो, हे सुद्धा लोकांच्या, जनतेच्या मनात भीती तयार व्हायला लागलेली. याच्यावर आपण कोणाला दोष देऊ? बरोबर. ज्यांच्या हातात सत्ता आहे, महाराष्ट्रातली सत्ता त्यांच्या हातात आहे, देशातली सत्ता त्यांच्या हातात आहे, त्यांनी कायद्यात तरतूद आणायला पाहिजे. बरोबर. आणि त्या पद्धतीनं, शिस्त पद्धतीत कायदे लावायला पाहिजे, स्ट्रिक्ट पद्धतीने काम करायला पाहिजे. पण आज जो व्यक्ती, आज आमच्या इथं ज्या मुलांनी एक ऍसिड वगैरे फेकून ज्या पद्धतीनं जो प्रकार केला, तर मी तिथं घटनेच्या स्थळी अगदी 10 मिनिटात पोहोचलो, 5 मिनिटात. अच्छा. तो विषय मीच उचलून धरला, मी आंदोलन केलं. मी 2 दिवस जेवढी नेते केलं. अच्छा. मोर्चे काढले, आंदोलन केलं, ऐतिहासिक मोर्चा निघाला, 50,000 लोकांचा मोर्चा काढला होता, पुढाकार मीच घेतला. आम्ही त्यावेळेस, आता त्या माणसाला फाशी भेटायला पाहिजे, पण त्याला फाशी नाही भेटली. कायदे व्यवस्थाच आपली लूज असल्यामुळे, ते नियोजन नसल्यामुळे हे सगळ्या गोष्टी चालत आहेत. आम्ही देखील त्यावेळेस विद्यार्थी चळवळीत काम करत असताना या मुद्द्याचा आम्ही म्हणजे विरोध करून आम्ही सुद्धा अनेक मोर्चाचं आयोजन मिस केलं होतं. पूर्ण मोर्चा, निषेध, आणि त्याच जिथं ज्या स्पॉटर झालं तिथं माझ्या ड्रायव्हरनी तिला पकडून नेलं, गाडीत टाकलं, माझ्या ड्रायव्हरनी पाहिलं, सर्व करत असतात. अच्छा अच्छा. म्हणजे पहिला गवा माझा ड्रायव्हर होता. अच्छा. आता दादा, मग महिलांविषयी बदल घडवण्यासाठी तुमचे प्रयत्न पुढे कसे राहील? नाही, त्याच्यात कसं आहे की राज्यातच परिवर्तन पाहिजे. जर राज्यात परिवर्तन आलं आणि चांगल्या माणसाच्या हातात जर सत्ता गेली, तर 100% होणार, न्याय भेटणार.
तुमची शेतकऱ्यांविषयी काय भूमिका आहे? शेतकऱ्याबद्दल जर विचार करायला गेलो, आपण शेतकऱ्याला म्हणतो की देशाचा पोशिंदा आहे, देशाचा शेतकरी राजा आहे. पण आज शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे. तुम्ही आज शेतकऱ्याबद्दल बघा, यांची 10 वर्षाच्या अगोदर शेतकऱ्याच्या सोयाबीनला रेट होता 6,000 7,000, कापूस खपत होता 11,000 12,000. पवार साहेबाच्या कारकिर्दीमध्ये कापसाला 12,000 पर्यंत भाव भेटलेला आहे, सोयाबीनला 7,000 पर्यंत भाव भेटलेला आहे. आणि सरसकट कर्जमाफी झाली फक्त पवार साहेबाच्या काळात. आज या 10 वर्षामध्ये जी सत्ता आहे, आपण जर आज विचार केला तर 10 वर्षात शेतकऱ्याचे काय बेकार हाल आहे. बरोबर. आज आमच्या ग्रामीण भागामध्ये, तसं आज आम्ही आमच्या जिल्ह्याचाच एक विचार करू, वर्धा जिल्ह्याचा. वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोक कापूस आणि सोयाबीन लावतात, तूर कमी लोक लावतात. सोयाबीन आणि कापसाला ज्या पद्धतीने भाव मिळाला पाहिजे, आता बघा ही निवडणूक चालू असताना 2,000 रुपये 2,200 रुपयानं क्विंटलनं सोयाबीन. जे शेतकरी सोयाबीनला ज्या पैसे लागतात शेतामध्ये एकराप्रमाणे, बरोबर, त्याचे ते सुद्धा पैसे येत नाही आणि मिळत नाही त्यांना. तो शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार? आत्महत्या करण्यासाठी त्याला प्रवृत्त कोण करत आहे? हे सरकार करत आहे. त्याला खुशी आहे का आत्महत्या करण्याची शेतकऱ्याला? विदर्भातला सर्वात मोठा शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा आकडा तुम्ही नेटवर सर्च करा. जे 10 वर्षा पहिले जो आकडा कमी होता, या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि ज्या टाइमात तुम्ही म्हणता की आम्ही खूप विकास केलेला आहे, तर शेतकऱ्याचा विकास का नाही केला? बरोबर. माझा प्रश्न आहे सरकारला, का या शेतकऱ्याचा 10 वर्षात तुम्ही कोणता विकास केलेला आहे? अहो, शेतकरी दिल्लीच्या शहरावर तिथं त्या बाउंड्रीवर आंदोलन करत आहे, 3 काळे कायदे, 1 वर्ष आंदोलन करत आहे. त्या 3 कायद्याला स्थगिती दिली, ते पारित करा, स्थगिती तुम्ही हटवा आणि ते 3 कायदे मान्य करा. त्यासाठी 1 वर्षापासून ते शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी मरत आहो, ते दाखवायला कोणी तयार नाही, त्यांना न्याय कोणी द्यायला तयार नाही, कोणते सत्तेधारी नेते त्यांना भेटायला कोणी द्यायला तयार नाही. यासाठी तुमचं म्हणणं आहे की सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे? नाही, शेतकऱ्याबद्दल जर तुम्ही बोलायला गेले ना, मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे. एपीएमसी मध्ये सोयाबीन विकायला नेतात, विकायला नेल्यानंतर सोयाबीन व्यापारी लोक घेतात, तोंडानं चावतात, लातानं तोडवतात. हमी भाव काय? सोयाबीनचा 4,800 रुपये, आणि सोयाबीन मागतात किती रुपये? 2,000 पासून मागतात. 2,000. म्हणजे टिंगल नाही का शेतकऱ्याची? हे शेतकऱ्याची टिंगल आहे, शेतकऱ्याची चेष्टा आहे. आणि हे शेतकरी आज कसा आहे की आज बिचारा न्याय मागत, पण त्याला न्याय भेटत नाही. अख्ख्या जगाला, अख्ख्या देशाला तो पोसत आहे. तो कष्ट करतो, रक्ताचं पाणी शेतात करतो, ऊन अंगावर घेतो, पावसाळा अंगावर घेतो, थंडी अंगावर घेतो, हिवाळा अंगावर घेतो, रक्ताचं पाणी करून सोयाबीन त्याच्या हातात येत आहे. आणि 10 पोते जर त्याचं सोयाबीन झाला, ते 20,000 जर पोते चालल्या तर त्याला आत्महत्याच करावं लागेल ना. तो मुलाचं शिक्षण कसं करणार आहे? बरोबर आहे. महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेली आहे की आज सामान्य माणसानं कसं जगावं हा सर्वसामान्य माणसासमोर विचार आहे. आज पेट्रोलचे रेट बघा, 50 रुपये लिटरचं पेट्रोल आज 107 रुपये लिटर झालेलं आहे. बरोबर. जे इलेक्ट्रिक बिल 3 महिन्याचं 200 रुपये येत होतं, आता 1 महिन्याचं 2,000 रुपये बिल येतं या 10 वर्षामध्ये. बरोबर. म्हणजे तुमचा अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या मोदी सरकारला हे हल्ला बोलायत की मोदी सरकारच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. बरोबर. नाही, माझा तो आरोप नाही. माझा हा आरोप आहे की बीजेपी सरकार ज्या टाइम बोलतात की आम्ही विकास अपाट केलेला आहे, जो 60 वर्षात झालेला नाहीये, मग तुम्ही शेतकऱ्यासाठी विकास का नाही केला? शेतकऱ्याचा विकास का नाही केला? म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही तुमचे विरोधक मानता का? तुमचे दुश्मन आहे का शेतकरी? शेतकऱ्याबद्दल विकास नाही आहे तुमचा, महिलांबद्दल सुरक्षा नाही आहे, बरोबर, आणि युवकांबद्दल ज्याला रोजगार द्यायला पाहिजे युवकांना. आज आपल्या भागातल्या कंपन्या, पुणे, मुंबई, नाशिक सारख्या मोठ्या कंपन्या, नागपूर सारखी मोठी कंपनी, त्या कंपन्या बंद होऊन तुम्ही गुजरातमध्ये नेत आहे. आमच्या महाराष्ट्रातला युवक तो बेरोजगार होत आहे ना. तुम्ही रोजगार देण्याची भाषा केली होती का 2 करोड युवकांना इथं रोजगार देऊ. 10 वर्ष तुमची सत्ता राहिली तर तुम्ही किती रोजगार द्यायला पाहिजे? 20 करोड युवकांना रोजगार द्यायला पाहिजे. अरे 5 लाख युवकांना इथं बेरोजगार करून गेले लोक. तर रोजगार द्यायचं दूरपर्यंत नाव नाही आहे. बरोबर. तर म्हणून अशा पद्धतीचं जे चालत आहे, चित्र चालत आहे, यांची विकासाची परिभाषा काय असा प्रश्न आहे. असा प्रश्न आहे. विकास नेमका काय? कोणता विकास आहे? आज निवडणुका जिंकल्या, कशा जिंकल्या जाते जनतेला तर संपूर्ण माहिती आहे.
आज पैशाचा महापूर आहे. आज सामान्य कुटुंबातून आम्ही आलेला आम्ही एवढा पैसा नाही खर्च करू शकत आणि एवढा पैसा आम्ही देऊ बी शकत नाही. बरोबर. आजचं राजकारण सर्व चेंज झालेलं आहे. आता राजकारणात नवीन पिढीनं जर युवा पिढीनं जर राजकारणात प्रवेश करायचा म्हटलं की एंट्री करायची म्हटलं ना तर युवा पिढीसमोर मोठा विचार आहे. सर माझा प्रश्न तोच आहे समोरचा तुम्हाला की आता नवीन युवक जे राजकारणात येऊन पाहतोय, मेहनत करून पाहतोय, नेता व्हायचं स्वप्न पाहतोय, जनतेचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नवीन मुलांना? नवीन पिढीने तर राजकारणात यावं असं मला वाटते. तेव्हाच राजकारणात बदल होणार. पण नवीन पिढी राजकारणात येताना आता खूप मोठ्या प्रमाणात विचार करत आहे. अच्छा. विचार अशी करत आहे नवीन पिढी की राजकारण किती प्रकारे गंध झालेलं आहे. राजकारणाची परिभाषा काय आहे, राजकारणाचं नियोजन कशा पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे राजकारण फक्त पैशावर झालेलं आहे आणि पैसा द्या आणि मतदान विकत घ्या अशा पद्धतीने जर राजकारण झालं तर खऱ्या माणसाला नाही भेटणार. सामान्य कुटुंबातला माणूस कधीच नेता बनू शकणार नाही. तर म्हणून आज सर्वात मोठा प्रश्न आहे आमच्या येणाऱ्या युवकांसाठी. युवक आज विचार करत आहे का राजकारणात जायचं की आपण थांबायचं. जर राजकारणात जर नवीन युवक येऊ शकले नाही, बुद्धिजीवी लोक येऊ शकले नाही, शिक्षित मुलगा येऊ शकला नाही, कार्य करणारा मुलगा येऊ शकला नाही, संघर्ष करणारा जर मुलगा राजकारणात येऊ शकला नाही तर समोरचं राजकारण खूप बेकार राहणार. याच्यापेक्षा विचित्र पद्धतीनं राहणार आहे. अच्छा. हिटलरचे आणि हुकुमशाहीचं राजकारण राहणार. सामान्य माणसाला नाही भेटणार. सर मग तुमच्याकडे येणारा जो कार्यकर्ता आहे याला काय सल्ला द्याल तुम्ही? माझ्याकडे जो युवक मोठ्या प्रमाणात जो जुळत आहे, पक्षात प्रवेश करत आहे, त्यांना माझे कार्य पटत आहे, तर मी माझ्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याला सांगतो व्यवसायाकडे लक्ष द्या, परिवाराकडे लक्ष द्या. कारण नेता मजबूत होण्यासाठी कार्यकर्त्याला मजबूत होणं गरजेचं असतं. व्यवसायाकडे लक्ष द्या, परिवाराकडे लक्ष द्या. तुमच्या परिवारानं तुम्हाला म्हटलं पाहिजे का सर्व ठीक आहे, तू आता राजकारणात काम कर. अच्छा. तुमच्या घरच्या परिवाराचं मत तुम्हाला पाहिजे की नाही तू समोर होय, परिवार तुझ्या पाठीशी आहे. या दृष्टिकोनातूनच मी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना युवकांना सांगतो की जेवढं तुम्ही लक्ष राजकारणावर देता तेवढंच तुम्ही लक्ष व्यवसायावर बी दिलं पाहिजे. हा माझा मंत्र आहे, सर्व युवकांना मंत्र आहे. जेवढं तुम्ही वेळ राजकारणात द्या, जेवढी आवड तुम्हाला राजकारणात आहे तेवढीच आवड तुम्हाला व्यवसायात बी रचली पाहिजे आणि तुम्ही व्यवसायात प्रगती केली पाहिजे. सर तुमच्या अनेक सामाजिक संघटना सुद्धा सुरू आहे. एक फाउंडेशन आहे तुमचं, आधार फाउंडेशन. आधार फाउंडेशन याचा म्हणजे उघडण्याचं किंवा फाउंडेशनची स्थापना करण्याचा हेतू काय आहे तुमचा? आधार फाउंडेशनचं असं आहे की आम्ही राजकीय क्षेत्रात असल्यामुळे आमच्यावर एक ठप्पा लागला जाते की आम्ही नेता आहोत आणि राजकारणिक माणूस आहोत. समाज कार्य करण्याची मला खूप आवड आहे. ते सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यासाठी सेवा करणे, ह्या सर्व गोष्टीतून खेळाडूंना मदत करणे, याची सर्व आम्हाला खूप आवड आहे लहानपणापासून. म्हणून मी एक आधार फाउंडेशन तयार केलं आहे आणि आधार फाउंडेशन मध्ये खूप चांगले लोक आहेत. आम्ही शिक्षित बुद्धिजीवी लोक घेतलेले आहेत आणि कलावंत लोक घेतलेले आहेत त्याच्यात, ज्यांच्यामध्ये खरंच आवड आहे, कलागुण आहे आणि काम करण्याची क्षमता आहे आणि तो कोणा ना कोणा क्षेत्रात हुशार आहे. तसे बुद्धिजीवी लोक आम्ही एकत्र करून एक आधार फाउंडेशन आम्ही तयार केलेलं आहे आणि त्या आधार फाउंडेशन मध्ये मी सुद्धा काम करत असताना एक राजकीय नेता म्हणून काम नाही करत, एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. मी तिथं सुद्धा मी माझ्या मीटिंग मध्ये व्हाईट शर्ट सुद्धा घालून जात नाही. अच्छा. आणि आधार फाउंडेशन मध्ये असा एक ग्रुप तयार झालेला आहे की तिथं नॉन पॉलिटिकल कोणी पॉलिटिकल नाही. अच्छा, तो ते एक फाउंडेशन आहे. आणि शासकीय सुद्धा कर्मचारी लोक कोणत्या पक्षात इन्व्हॉल्व नाही होऊ शकत, पण त्यांना एक कोणतं तरी सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी एक बॅनर पाहिजे. तर ते आधार फाउंडेशन ते एक बॅनर आहे. अच्छा. शासकीय क्षेत्रात सुद्धा काम करणारे लोक, कर्मचारी, ते सुद्धा त्या आधार फाउंडेशन मध्ये काम करत आहेत. अच्छा. तर त्या आधार फाउंडेशनच्या दृष्टिकोनातून आम्ही एक 2016, 2017, 2018 मोठ्या प्रमाणात कला महोत्सव घेतले. नवोदितचे कला महोत्सव होते. राज्यस्तरीय स्पर्धा घेतले. अच्छा, म्हणजे हिंगणघाट शहराला मोठं स्पर्धा होती. ते गीत गायन स्पर्धा राज्यस्तरीय, नृत्य स्पर्धा राज्यस्तरीय,
वक्तृत्व स्पर्धा अच्छा, राज्यस्तरीय, राज्यस्तरीय. निबंध स्पर्धा राष्ट्रस्तरीय, चित्रकला स्पर्धा, अच्छा. फॅशन शो सुद्धा, अशी अनेक प्रकारच्या स्पर्धा राज्यस्तरीय मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. घेण्यात आलं. राज्याच्या बाहेरचे सुद्धा लोक तिच्यात इन्व्हॉल्व्ह झाले होते. हो. मुलं हो. त्यांनी सुद्धा भाग घेतला होता. हम्म. आणि रोज लोकांची उपस्थिती 20,000 लोकांच्या वरती राहत होती. अच्छा. आमची जे 10 रुपये एक पास होती अच्छा, एंट्री करण्याची, 20,000च्या वर लोक रोज रोज राहायचे आमचे. म्हणजे ज्या आणि रोज आमचा एक कोणी ना कोणी एक सामाजिक सेलिब्रिटी याचा त्या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन करण्यासाठी. अच्छा अच्छा, 20,000 म्हणजे तो खूप झाले लोक. मकरा नरसपुरे आले होते आमच्या कार्यक्रमाला. अच्छा अच्छा. तर मकरा नरसपुरे आले तर 27,000 10,000 रुपयाच्या पासेस खपल्या होत्या. अच्छा, 27,000. 27,000 पासेस 10,000 रुपयाच्या खपल्या होत्या. याचं मग सगळं नियोजन आधार फाउंडेशन आणि खूप सारा खर्च लागलेला होता. अच्छा. म्हणजे त्याचं टेंट, मंडप, डोम वगैरे हे सर्व 100-150 दुकान, शॉपिंग वॉपिंग सर्व गोष्टी, तिथं फूड स्टॉल, शॉपिंग स्टॉल, पार्किंगची व्यवस्था, हे सर्व गोष्टी एक मोठ्या 4 एकरात करण्यात आलं होतं ते पूर्ण. अच्छा. तर ते आधार फाउंडेशनचं नियोजन आम्ही त्या माध्यमातून अनेक कलावंतांना, मुलांना एक मोठं मंच उपलब्ध करून दिलं, स्टेज उपलब्ध करून दिलं. आणि ते स्टेज उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना त्याच्या का कला आहे हे म्हणजे लोकांनाही कळलं आणि त्यांनाही कळलं की नाही माझ्यात मी हे करू शकतो. आणि आता मी एवढ्या हजार लोकांच्या समोर बोलत आहे, करत आहे, तर म्हणजे मी आता कोणत्या स्टेजवर जाऊ शकतो. बरोबर आहे. तर त्या दृष्टिकोनामध्ये जो न्यूनगंड होता कलेविषयी, की मला जमणार नाही जमणार, किंवा मला स्टेज नाही मिळणार, किंवा मला कोण बोलवणार, हे सगळे जे होतं ते पूर्वग्रहित दृष्टिकोन तुम्ही बदलवण्याचं काम युवकांच्या मनात कला क्षेत्रातल्या लोकांनी केलं. आणि अनेक लोक, सामान्य माणसं सुद्धा आधार फाउंडेशन मध्ये जोडलेले आहे. कलावंत लोक जोडलेले आहे, बुद्धिजीव लोक जोडलेले आहे. कमीत कमी 40 लोक PhD झालेले आहे. अरे बापरे. ते सुद्धा आमच्या आधार फाउंडेशन हिंगणघाट शहरापुरता आहे, वर्धा जिल्ह्यापुरता आहे, की मग जिल्ह्याच्या बाहेर? नाही, सध्या आता हिंगणघाट मध्ये आधार फाउंडेशन हिंगणघाट शहरातच काम करत आहे. आणि सामाजिक दृष्टिकोनातून आमची ते चळवळ कंटिन्यू सुरू राहते. जसं आता गणपती राहते, तर गणपतीचं विसर्जन कुंडातच झालं पाहिजे, तर ते आधार फाउंडेशन तसे कुंड तयार करतात. अच्छा. म्हणजे जे प्रशासनाने नियोजन दिलेलं आहे त्या नियोजन मध्ये तुमचा आधार आहे. आता एक महिलांचा संक्रांत एक सण येतो, त्या सणाचा सुद्धा महिलांचा एक मोठा मेळावा लागते. आणि त्याच्यात आम्ही डॉक्टर, वकील, लेक्चरर अशा महिलांना आम्ही बोलून त्यांचं मार्गदर्शन महिलांना दिले जाते. आणि असे कोणतेही कॅम्प्स लावले जाते, अनेक कार्यक्रम हे ते कंटिन्यू चालू राहते. सर, मग आधार फाउंडेशन हा कोरोनाच्या पिरियडमध्ये 2020 मध्ये आधार फाउंडेशनचं काय कार्य राहिलेलं आहे? कारण की कोरोनाच्या काळात तर खूप महत्वाचं कार्य केलं आधार फाउंडेशनने. आमची टीम स्ट्रॉंग आहे आधार फाउंडेशनची, त्याच्यात मी एकटा नाही आहे. म्हणजे कोणताही निर्णय घेताना पूर्ण एक कोर कमिटी बनवलेली आहे. संस्थापक तुम्हीच? संस्थापक अध्यक्ष मी आहे, पण वार्षिक अध्यक्ष दरवर्षी चेंज होतात. दरवर्षी एकेका माणसाला संधी मिळतात काम करण्याची. कोर कमिटी बनवली आहे. त्यावेळेस आम्ही भाजीपाल्यापासनं, किराणाच्या किट्स पासनं, सॅनिटायझर पासून सर्व जे काही लोकांना गरजू लोक होते त्यांना आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कंटिन्यू मदत होती. कंटिन्यू आधार देण्याचं काम आधार फाउंडेशन करत होतं. कोरोनामध्ये घरी कोणी न राहता वाटप करणं, त्याच्या घरी जाणं, किराणाचे किट नेऊन देणं, भाजीपाला नेऊन देणं, सॅनिटायझर नेऊन देणं, अनेक लोकांना आपापल्या परीनं तिथं आम्ही हिंगणघाटल्या जनतेला आधार फाउंडेशनचा आधार होता, म्हणून ते कोरोनाच्या परिस्थितीवर मात करू शकले. दादा, माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, की मग तुम्ही आधार फाउंडेशनच्या माध्यमातून, मनसेच्या माध्यमातून राजकीय सामाजिक चळवळीत काम करत होते. तुम्ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील उतरले. व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही एक नाव आपलं उंच स्तरावर नेलं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शरद पवारांकडे कसे काय वळलात, किंवा पक्षप्रवेश कसा काय झाला? म्हणजे ज्या मनसेने तुम्हाला कार्यकर्ता म्हणून स्वीकारलं, ज्या मनसेने तुम्हाला विधानसभा दिली, ज्या मनसेने तुम्हाला नेतृत्व करायची संधी दिली, त्या मनसेला सोडताना दुःख झालं, शैल्य झालं? मनसे सोडताना खूप दुःख झालं. अच्छा. कारण की माननीय राजसाहेबांना मी त्यांचा सन्मान खूप करतो. माझे खूप आवडते नेता आहे. आणि त्या नेत्यांनीच मला राजकारणात संधी दिली. 2दा आमदारकीची तिकीट दिली, कार्यकर्ता म्हणून दिलं, मला जिल्हाध्यक्ष बनवलं, पहिलं शहराध्यक्ष बनवलं, तालुकाध्यक्ष बनवलं, जिल्हा उपाध्यक्ष बनवलं, मग जिल्हाध्यक्ष बनवलं. या प्रोसेसला किती वर्ष कालावधी? शहराध्यक्ष 2 वर्ष राहिलो,
तालुका अध्यक्ष 3 वर्ष राहिलो, जिल्हा उपाध्यक्ष 3 वर्ष राहिलो, जिल्हा अध्यक्ष 4 ते 5 वर्ष राहिलो. अच्छा. आणि मग राज्याचा उपाध्यक्ष बनवला मला. अच्छा अच्छा. तर मला अनेक पदं दिली राजसाहेबांनी आणि राजसाहेबांनी एक मला ओळख बी दिली. पण हे सर्व काम करत असताना ज्या टायमात आपल्याला इतर नेतृत्व करावं लागते आणि हे प्रस्थापित जे नेते आहे मोठ्या प्रमाणात, या नेत्यांसोबत संघर्ष करत असताना आपल्याला पक्षाचा काहीतरी पाठबळ आपल्या पाठीशी पाहिजे. पण पक्षात का झालं मनसेमध्ये, राजसाहेब सोडल्यानंतर सेकंड फळी आहे, ते कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायचे नाही. अच्छा. म्हणजे बाळा नांदगावकर असतील, अनेक नेते होते, अनेक नेते, सगळे नेतेपदीवर. बाळा नांदगावकर आहे, अविनाश अभ्यंकर आहे, असे अनेक श्रीजी सावंत आहे, रीताताई गुप्ता आहे, असे अनेक नेते होते. कोणतेच नेते आमच्याकडे लक्ष नाही घालायचे. अच्छा. आणि कोणी आम्हाला, आम्ही जर निवडणूक लढवत आहे तर कोणाचं सहकार्य नाही राहायचं, कोणती मदत नाही राहायची आणि त्यांचे सुद्धा इकडे दौरे सुद्धा व्हायचे नाही. मी आणि आमचे हेमंतजी गडकरी साहेब राजसाहेबाला मी भेटायला गेलो. काय साहेब, येणारी निवडणूक समोर आहे, हिंगणघाट नगरपालिका. नगरपालिकेत आपण कमीत कमी 10 ते 12 सीट आपल्या निवडून येणार आणि मी यावर्षी मनसेचेच नगराध्यक्ष बसवतो, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सत्तेत आपण राहू. त्यासाठी तुमची मदत पाहिजे. जसं तुम्ही आम्ही बसलो तसं साहेबासोबत मी बसलो. पण साहेबाचा पूर्ण इंटरेस्ट मुंबईमध्ये दिसला. साहेब इकडे यायला तयार नाही विदर्भामध्ये, आणि विदर्भात न आल्यामुळे त्याचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसत होता आणि आमची एकट्याची ताकद नव्हती पुरत. आम्हाला पक्षाचं पाठबळ कुठं नाही कुठं पाहिजे होतं. म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, संयुक्त मीटिंग घेतली. संयुक्त मीटिंग मध्ये एकच विषय निघाला की आपल्या ग्रामीण भागामध्ये, या विदर्भामध्ये मनसेची ज्या पद्धतीनं पकड पाहिजे त्या पद्धतीत पकड नाही. ज्या पद्धतीनं जनतेनं पक्षाला मानायला पाहिजे तसं पक्ष मला जनता मानत नाही आहे. आपण एक चांगला निर्णय कोणता तरी घेतला पाहिजे. मग मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना कळवलं आणि त्यावेळेस माझी भेट जयंत पाटील साहेबांसोबत झाली. अच्छा. जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहे जयंत पाटील साहेबांसोबत नागपूरला भेट झाली. जयंत पाटील साधारण म्हणजे कोणत्या वर्षीची गोष्ट आहे? 3 वर्ष अगोदरची. अच्छा. म्हणजे इथून 3 वर्ष म्हणजे 21 ची, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. 3 वर्ष अगोदर माझी भेट जयंत पाटील साहेबांसोबत झाली. सुबोधजी जलसंपदा मंत्री होते जयंत पाटील, सुबोधजी मोहिते यांच्या माध्यमातून. सुबोधजी मोहिते यांच्या माध्यमातून भेट झाल्यानंतर आम्ही बसलो. साहेबांसोबत जेवण सुद्धा मी केलं. जयंत पाटील साहेबांचे विचार खूप मला पटले. जयंत पाटील साहेबांना म्हणाले की बा, तुझ्यासारखा कार्यकर्ता जर, काम करणारा कार्यकर्ता जर समजा आम्हाला मिळत आहे तर आम्ही संधी देऊ तुला आणि तुझ्या पाठीशी पक्ष राहणार. तू एकदा पवार साहेबांना भेटून घे. साहेबांनीच वेळ घेतली जयंत पाटील साहेबांनी आणि मी पवार साहेबांना भेटायला गेलो. पवार साहेबांसोबत माझी 30 मिनिट चर्चा झाली. आणि 30 मिनिट पवार साहेबांसोबत चर्चा झाल्यानंतर मी त्यांच्या चर्चेतूनच एवढं प्रभावित झालो की म्हटलं, जर मला संघर्ष करायचा आहे, काम करायचं आहे तर मला असा नेता पाहिजे, असा नेता तर माझ्याकडे लक्ष ठेवणार. तर जे साहेबांचं मला खूप काही गोष्टी पडल्या. पवार साहेबांनी सुद्धा मला डायरेक्ट म्हटलं की तू कार्य कर, तुला कुठंच कमी पडू देणार नाही, त्या पाठीशी पूर्ण राहणार. मी त्यांना हेही सांगितलं का जुने प्रस्थापित लोक आहे, हे लोक मला काम करू देणार नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नेतृत्व यांना मान्य राहणार नाही. तर तू त्याची चिंता करू नको, ते आम्ही पाहू काय करायचं आहे. पण तू कार्य कर, तू पक्षात प्रवेश कर. साहेबांनी तारीख ठरवली आणि पवार साहेबांनी ठरवलं की तुझा प्रवेश मी घेतो. अच्छा. तुझ्या म्हणजे माझ्या हाताने तुझा प्रवेश घेतो. पवार साहेब 21 मध्ये. मग पवार साहेबांच्या उपस्थितीत माझा मुंबईला प्रवेश झाला. अच्छा. कुठं झाला हा पक्ष प्रवेश? पक्ष कार्यालयामध्ये. पक्ष कार्यालय मुंबईच्या. अच्छा. पवारांच्या. पवार साहेबांच्या हस्ते. पवार साहेब, जयंत पाटील साहेब सर्व सोबत होते. अच्छा. दादा होते की अजित दादा? अजित दादाने होते. जयंत पाटील, पवार साहेब आणि काही 2-3 मंत्री होते. त्या टाइमात सत्ता होती आमची. तर सर्वांच्या उपस्थितीमध्ये पवार साहेबांनी माझा प्रवेश घेतला. संपूर्ण मीडिया होती मुंबईची. मला बोलायला सुद्धा लावलं. भाषण सुद्धा त्यांनी पवार साहेबांनी तिथे करायला लावलं. त्या सभेत मी बोललो तर पवार साहेबांनी तू बोल, मी बोललो. साहेब म्हटलं, मी आतापर्यंत शेती करत होतो पण दगडावर शेती करतो म्हटलं. बरोबर. उत्पन्न भेटत नव्हतं, छोटं मोठं उत्पन्न येत होतं, समाधान राहत नव्हतं. साहेब तुम्ही आता मला काळी माती दिली आहे आणि इरिगेशन दिला, पाणी दिलं आहे. तर साहेब म्हणलं, मी आता अशी शेती करील का त्याचं उत्पन्न किती निघेल तुम्ही विचार करा म्हटलं. का आता त्याचं उत्पन्न किती काढेल, कारण तुम्ही काळीची माती दिली म्हटलं. तर साहेब खूप खुश झाले माझ्या बोलण्यावर आणि मला लगेचच 2 महिन्याच्या नंतर जयंत पाटील साहेबांनी मला प्रदेश सरचिटणीस बनवलं.
अच्छा, म्हणजे आता तुम्ही प्रदेश सरचिटणीस आहे. अच्छा, तिथून थेट तुम्हाला जिल्ह्यात न ठेवता, तालुक्यात न ठेवता थेट प्रदेश सरचिटणीस. तिथून 1 वर्षानंतर मला डायरेक्ट नागपूर जिल्ह्याचा निरीक्षक बनवलं. आता मी नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक आहे. निरीक्षक आहे, नागपूर जिल्ह्याचा निरीक्षक आहे. अच्छा, मला ते सहकार्य करत गेले आणि मी जे काही आता काम करत गेलो या 3 वर्षात कमीत कमी 15,000 लोकांचे मी प्रवेश घेतले. अच्छा, राष्ट्रवादीत नवीन लोकांचे. आता दादा, मनसे सोडत असताना काही मनसेचे म्हणजे सगळे म्हणजे टोटल पार्टी तुमच्या सोबत आली मनसे, की मग मनसेतले काही अर्धा भाग हा मनसेतच थांबला आणि तुम्ही स्थानिक लेवलवर जेवढे काही पदाधिकारी कार्यकर्ता होते 4-5 असे कोणते कार्यकर्ता सोडले, छोटे कार्यकर्ता, पूर्ण पार्टीच माझ्यासोबत आले. अच्छा, आणि प्रवेश घेताना मी एकट्याने प्रवेश नाही केला. 70 लोक होते मुंबईला प्रवेश करत असताना. अच्छा, त्याच्यानंतर 2 ट्रॅव्हल्स बसेस भरून नेल्या, 100 लोकांच्या मुंबईत आणखी प्रवेश झाला. अच्छा, त्याच्यानंतर आणखी ट्रेननं मी काही लोक नेले, तिथं आणखी प्रवेश झाला. म्हणजे मुंबईतच माझे 400-500 लोकांनी प्रवेश केला माझ्यासोबत. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि त्यानंतर इथं मी जे प्रवेश सुरू केले तर 15,000 लोकांचे प्रवेश घेतले. अच्छा, म्हणजे आज तुमच्याकडे 15,000 तुमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते 15,000 आहेत. 15,000 लोकांचे मी प्रवेश घेतले. अच्छा, प्रवेश कंटिन्यू चालू होते. माझं कार्य आणखी कंटिन्यू सुरू होतं. आणि पवार साहेबांना आणि जयंत पाटील साहेब मला नेहमी मार्गदर्शन करतात. म्हणजे आज जे मी राजकारणात इथं स्टँड आहे तर हे सर्व श्रेय माननीय जयंत पाटील साहेबांना जाते. जयंत पाटील साहेब माझ्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहून मला मार्गदर्शन करत राहते का तू असं काम कर, तू तसं काम कर. आणि तुझ्या सोबत हा मनसेतला आणि राष्ट्रवादीतला फरक, म्हणजे तिथं तुम्ही आता पवार साहेबाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे आणि जयंत पाटील साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. म्हणजे तुम्ही आता बोललेत की मनसेमध्ये राजसाहेब मुंबईकडेच लक्ष होतं, आमच्याकडे लक्ष नव्हतं विदर्भाकडे, किंवा नेतेही दौरा मारत नव्हते. मग या तुलनेत राष्ट्रवादीमध्ये तुम्ही गेलात, शरद पवारांनी वेळ दिला आणि शरद पवारांनी तुम्हाला पाठबळ दिलं, इथं काम करण्याची संधी दिली, थेट तुम्हाला हे केलं. तर मग तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये तुमचा जवळचा आता कुठला पक्ष वाटतो, म्हणजे काम करण्यासाठी? काम करणारा, संघर्ष करणारा आणि कंटिन्यू पक्षाचं संघटन कसं असलं पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादी बेस्ट पक्ष आहे. कारण की राष्ट्रवादीत एक मी बाल 7 वर्षानंतर माननीय राजसाहेब एकदा यायचे. अच्छा, विदर्भात 7 ते 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर एकदम. पवार साहेब 2 महिन्यानंतर एकदा येते. अच्छा, विदर्भात. नागपूरमध्ये हा फरक 2 नेते. 12 महिन्यातून पवार साहेब 6दा येते, 5 ते 6दा. अच्छा, आणि कंटिन्यू मी सुद्धा जे भेटायला जातो पवार साहेबांना, तर मी पवार साहेबांना भेटायला गेल्यानंतर महिन्यातून मी एकदा गेलो का 15 एकदा गेलो तर 15 एकदा सुद्धा मला पवार साहेब भेट देतात, वेळ देतात. अच्छा, आणि राजसाहेबांना भेटायसाठी वर्ष लागते. अच्छा, हा फरक आहे. आणि मी काम करणारा माणूस आहे, संघर्ष करणारा माणूस आहे. बरोबर. मला माझा नेता भेटल तेव्हाच माझ्यात ऊर्जा तयार होईल कार्य काम करण्याची. तर म्हणून मला माननीय पवार साहेबांचं काम अतिउत्तम काम आहे आणि खूप सुंदर काम आहे आणि कार्यकर्ता तयार करणारं काम आहे. बरं दादा, मग हे सगळं होत असताना राष्ट्रवादीमधून अजित पवार बाहेर पडले आणि सत्तेत सामील झाले. अर्थात बीजेपी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असं म्हणून सरकार हे झालं. तर तेव्हा त्या याच्यामध्ये त्या काळामध्ये तुम्हाला अजित पवारांकडून काही होतं का, म्हणजे तुम्ही इकडे या भाषा? हो, अजित दादाकडून मला मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोन होते. कोणाकोणाचे फोन होते? नाव नाही काही लोकांचे घेऊ शकणार, पण अनेक मोठ्या नेत्यांचे फोन होते. त्यांनी मला रिक्वेस्ट केली का तू ये, तुला एक मोठी जबाबदारी देण्यात येईल, तुझ्याकडे असं तसं सर्व. पण मी पवार साहेबांना आणि जयंत पाटील साहेबांना सोडू शकत नव्हतो. त्यांच्याच मार्गदर्शनात मी प्रवेश केला, त्यांच्याच मार्गदर्शनात मी काम करत आहे. मला मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आणि एक बघा ना, एक मोठा विषय माझ्यासाठी एक अभिमानाचा विषय आहे. सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मी, गरीब कुटुंबातला, माझ्यापाशी कोणीही प्रस्थापित कोणी नेता नाही, कोणी उद्योजक नाही, कोणी काही नसताना सुद्धा मला महाविकास आघाडीची उमेदवारी दिली. किती मोठा विश्वास माझ्या पार्टी आणि माझ्या नेत्यांनी माझ्यावर केलेला आहे. आणि मी असे नेते आणि अशी पार्टी विशेष येणार नव्हतं. मी अजितदादाकडे जाण्याचा विषय येत नव्हता. म्हणून मी अजितदादाकडल्या काही नेत्यांना सांगितलं का येऊ शकत नाही तुमच्याकडे, मला माझे नेते जे काही पद्धतीने मार्गदर्शन करतील मी त्या पद्धतीने मी काम करणार. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही मग राष्ट्रवादीत आलात आणि विधानसभेची निवडणूक, आता 14ची विधानसभाची निवडणूक पहिली वेळा लढले तुम्ही.
आणि 24ची लढलेत. हो ह्या 10 वर्षाच्या याच्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या. म्हणजे 14 मध्ये मनसेकडून लढलेत हो आणि 24 मधून राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडून लढले. तेव्हा नेत्यांचं पाठबळ कमी होतं, इथं नेत्यांचं पाठबळ भक्कम होतं. त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस तुम्ही एकटे पडलेले होते, हो यावेळेस नेत्यांचा आधार तुमच्या पाठीमागे होता. हो म्हणजे महाराष्ट्राचा राजकारणातला बादशाह आपण ज्यांना म्हणू शकतो असे शरद पवार साहेब खुद्द तुमच्या पाठीमागे होते. तर ह्या दोन निवडणुकीमध्ये काय तफावत जाणवली, फरक काय होता? नाही, 2014 मध्ये जे निवडणूक लढली ते सिंपल साध्या पद्धतीने लढली, कारण की त्या टाइमात माझं वय खूप कमी होतं. हो, काय वय वर्ष होतं? मला वाटते 26-27 27 वर्ष असेल. हो. 26 आता 27 वर्षाचं होतं. 27 वर्ष. हो. तर त्यामुळे 27 वर्षाचं होतं. त्यानंतर माझ्यापाशी फक्त युथ वर्ग होता. आता 2024 मध्ये मी महाविकास आघाडीकडून उमेदवारी लढलो, तर 3 पक्षाचं पाठबळ माझ्या पाठीशी होतं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आणि अनेक जुने नेते, काम करणारे अनुभवी नेते ते माझ्या सोबत होते. काम करणारे तिन्ही पक्षातले लोक सोबत असताना तर मी त्या पद्धतीनं लढलो, नियोजन सुंदर केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आज आमच्या जिल्हा परिषदला ज्या पद्धतीने मी सभा लावल्या या उमेदवार म्हणून, तर रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्या. अच्छा. ज्या जिल्हा परिषदची सभा 400-500 लोकांत होतो, तिथं माझ्या सभेला 5000 लोकांच्या वर तर लोक राहायचे, खालतं नाही. अच्छा. प्रत्येक जिल्हा परिषद. अच्छा. म्हणजे एकंदरीत तुमचे खासदारही हिंगणघाटचे खासदार तुमचे अमर काळे हे राष्ट्रवादीचे तुमच्याच पक्षाचे, त्याच्यामुळे आमदार म्हणजे त्यासाठी म्हणजे एक समीकरणच तुमच्या म्हणजे सुवर्ण अशी संधी किंवा समीकरण हे यावेळेस बनलं होतं. लोकसभेला आम्ही मेहनत केली होती फार. लोकसभेला मेहनत केल्यामुळे इथं आम्हाला आघाडी होती, मोठ्या प्रमाणात लीड होती मताची. आणि आता लगेचच आता विधानसभा लागल्यानंतर लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो. आणि मी या 2-3 वर्षामध्ये खूप प्रचंड मेहनत केली. मी एक वर्ष अगोदर एक परिवर्तन यात्रा काढली. अच्छा. जनसंवाद परिवर्तन यात्रा काढल्यानंतर 288 गावं झाल्याशिवाय मी घरी नाही आलो. अच्छा. परत नाही आलो. मुक्काम तिथेच केला मी ग्रामीण भागात. अच्छा. त्यांच्यासोबत तिथं झोपलो, म्हणजे टिनाच्या शेडमध्ये, ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये, आणि सर्व लोकांसोबत माझ्यासोबत 100 लोकांची टीम होती. तर जनसंवाद यात्रा काढल्यानंतर मी 288 गाव फिरलो. आतापर्यंत 288 गाव कोणत्याच आमदारांनी पाहिलेली नाही. मी 288 गाव पाहिलेले आहे. म्हणजे प्रत्येक बूथवर गेले तुम्ही? प्रत्येक बूथवर, म्हणजे यात्रेमध्ये काढल्यानंतर अनेक लोकांच्या समस्या समजून घेतल्या. कशी या परिस्थितीत या गावात तुम्ही राहता. अनेक गावामध्ये रस्ते नाही आहे. अनेक गावामध्ये आधी लोकांना नदीतून जावं लागतं, पाणी ओलांडून जावं लागतं. अच्छा. म्हणजे ब्रिजेस नाही आहे. अनेक गावात अशा आहे त्या गावामध्ये नाल्याची व्यवस्थाच नाही आहे. अनेक गावात असे आहे की तिथं रस्तेच नाही, रस्ते नसलेले गाव आहे. तर असे अनेक गावं पाहिले, त्या गावातल्या समस्या समजून घेतल्या. अनेक गावामध्ये घरकुल देतो म्हणाले, कागदावर बनलेले आहे, पण तिथं घरकुल तयार झालेलं नाही. अशा वाईट परिस्थितीतून अनेक गावं पाहिल्यानंतर, त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मलाच बेकार वाटत होतं. म्हणजे मला पुरा अभ्यास झाला. त्याच्यावर एक पुस्तक सुद्धा बनवलंय मी. अच्छा. परिवर्तन. त्याचं नाव काय ठेवलंय? शेतकरी पुत्र म्हणून. शेतकरी पुत्र. ते पुस्तक तुम्ही लिहिलेलं स्वतः? म्हणजे माझ्यावर जे ऑब्झर्वेशन करणारे काही लोक होते त्यांनी लिहिलेलं आहे. मुख्य लेखक कोण आहे त्या पुस्तकाचे? डॉक्टर शरदजी विरकर म्हणून आहे. अच्छा. ते माझ्यावर ऑब्झर्वेशन करत होते पूर्ण गोष्टीवर, कमी कसे काम करताय, काय करताय, ते त्यांनी ते तुमच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे? माझ्यावर पुस्तक सुद्धा ते काढलेलं आहे, परिवर्तन यात्रेचं. तर ती यात्रा केलेली आहे, संपूर्ण लोकांना भेटलो, लोकांच्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये होतो, संपर्कात होतो. सभा मोठ्या प्रमाणात झाल्या. आणि पहिल्याच लिस्ट मध्ये पवार साहेबांनी स्टार्टिंगलाच मला पवार साहेब स्वतः सभा दिली विधानसभेला. आणि विधानसभा असं वाटलं की तेव्हा पहिला देण्यापेक्षा निवडणूक थोडं लास्ट पाहिजे होतं, पण पवार साहेबांसमोर एक ऑप्शन नव्हतं, कारण की अनेक लोक साहेबांच्या सभा मागत होत्या आणि इतक्या साऱ्या सीटा लढून राहिल्या. 90 सीटा आमच्या लढून राहिल्या, 80 ते 90 सीटा जे काही असेल त्या. तर तेवढ्या प्रत्येक लोकांची अशी इच्छा राहते उमेदवारांची का बा साहेब आले पाहिजेत. मग या निवडणुकीमध्ये सर म्हणजे मग बाकी महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी इमानी इतबारे काम केलं, तुमच्या सोबत का बंडखोरी झाली होती? नाही, अनेक लोकांना प्रामाणिक पद्धतीने काम केलं. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात माझ्या बाजूने होता. ग्रामीण भाग, सिटीत थोडस आम्ही कमी पडलो. सिटीमध्ये थोडस व्यापारी मंडळी वगैरे त्यांनी भाजपला, कारण की त्यांनी कटेंगे तो बटेंगे हिंदुत्वाचं हे चालवलं, कार्ड चालवलं. बरोबर. आणि हिंदुत्वाच्या याच्यावर लोकांनी थोडेसे लोक त्यांच्याकडे जास्त ओढल्या गेले.
आणि पूर्ण पैशाचं राजकारण झालं. ओरल पुरा अभ्यास केला विधानसभेचा मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, मला महाविकास आघाडी उमेदवारी देत आहे, मी आमदारकी लढत आहो. लोकांनी मला एक्सेप्ट केलं जनतेने, बरोबर. शेतकऱ्यांनी मला डोक्यावर घेतलं. ज्या गावामध्ये चाललो त्या गाव जमा होत आहे आणि जिल्हा परिषदच्या सभेला 5,000 लोकांच्या वर लोक येऊन राहिले. अशा 16 सभा झाल्या. म्हणजे जनतेनं मला डोक्यावर घेतलेला आहे. जनतेला माहित आहे की त्यांना मीच पाहिजे. त्या सामान्य कुटुंबातला अतुल बांदेलच लढा देऊ शकते. पण प्रस्थापित जे काही नेते होते आमच्या भागात काम करणारे, हे संपूर्ण एक झाले मला पाडासाठी. अच्छा. म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा लढा. म्हणजे प्रस्थापित असे की जे आमच्या पक्षात काम करत होते नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, त्यानं म्हणजे 25 वर्षापासून ते सुद्धा तिकडं म्हणजे बीजेपीचं काम करायला, भारतीय जनता पार्टीचं काम करावं लागलं. आणि आमदार साहेबांपाशी पैसा खूप सारा असल्यामुळे आमदार साहेबांनी 5 उमेदवार माझे मतदान मायनस करणारे असे 5 लोक उभे केले पैसे देऊन. अरे बापरे. आणि पूर्ण प्रस्थापित नेते त्यांच्या बाजूने, व्यापारी लाईन त्यांच्या बाजूने, असे अनेक लोक त्यांच्या समीकरण त्याच्या बाजूने गेल्यामुळे मला पराभव झाला माझा. म्हणजे मला पळावं लागलं. म्हणजे राजकारणात मी निवडून नाही आलो. अच्छा. सर, मग ही निवडणूक लढत असताना मग निवडणूक झाली, सभा झाल्या, लोकांची गर्दी वाढली, सगळं झालं, खासदार निवडून आले, हे सगळ्या परिस्थितीवर मग तुम्हाला तिकीट सगळं झालं आणि त्याच्यानंतर तुमचा पराभव झाला. तर आता मग पराभव झाल्यानंतर पक्षाची प्रतिक्रिया काय होती तुमच्याविषयी? नाही, पक्षाची प्रतिक्रिया माझ्याबद्दल खूप चांगली होती. कारण की मी 84,484 मतं घेतलेली आहेत. अच्छा. मी मतं कुठेही कमी घेतलेली नाही. म्हणजे आमच्या भागात मतं मला चांगले आहे. 84,484 मतं घेतले. पण एक मी माझा विचार करन समजा पक्ष, पण संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र चेंज झालं ना. आज बघा ना, दिग्गज लोक जे मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट होते त्या लोकांना सुद्धा पराभव सहन करावा लागला. हा पराभव कशामुळे झाला असावा? हा पराभव असा विषय आहे की आज सर्वांच्या समोर हा विचार आहे की हा पराभव कसा झाला म्हणून. कारण की जनतेमध्ये जर समजा तुम्ही आढावा काढला, ओपनिंग पोल घेतला, तर विजय आम्ही दाखवत होतो, विन आम्ही होतो. जर 10 लोकांना तुम्ही जर विचारलं कोणत्या गावामध्ये गेले, तर 8 लोक म्हणायचे की अतुल बांदेले आमदार आणि 2 लोक म्हणायचे की बीजेपीचा आमदार. सर्व गोष्टी असताना सुद्धा चित्र चेंज होत आहे. तर याच्या पाठीमागं पहिला विषय आहे की पैसा. त्यांच्या पक्षांनी त्यांच्या उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड पद्धतीने पैसा दिला. तो पैसा प्रत्येक वाटप करण्यात आला, प्रत्येक गावात, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्यांना. तो विरोधक नेता असून सुद्धा त्यांना पैसे. काही आमच्या अशा नेत्यांना पैसे आले, म्हणजे माझ्या संग काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, तर तू माझे काम नको करून त्यांचे काम नको करू, तू फक्त स्थिर राह, शांत राह, हे पैसे घे, 1 लाख, हे 2 लाख घे. अशा सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना ते पैसे पाठवण्यात आले. पैशाचा म्हणजे पूर आला होता, महापूर आला होता. तर तो एक मोठा फटका बसला. एक लाडकी बहिणीचा थोडासा ब्रँड चालला. लाडकी बहीण थोडस महिलांना अट्रॅक्शन त्या पद्धतीने केल्या होत्या. बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या पेट्या वाटप केल्या होत्या. तर इथच्या आमच्या स्थानिक आमदारांनी 52,000 महिलांना पेट्या वाटप केल्या होत्या. त्या आता 2 महिने अगोदर. त्याचा सुद्धा एक चांगला इम्पॅक्ट जनतेमध्ये एक तयार झाला. आणि तिसरा विषय असा झाला की सामान्य लोकांमध्ये, जनतेमध्ये असा एक नाराजीचा सूर आहे की ईव्हीएम मशीनचा घोळ आहे. तर अनेक लोकांचं मत असं आहे की बॅलेट पेपरवर जर मतदान झालं असतं तर आपण जिंकलो असतो. अच्छा. ईव्हीएम मशीनवर मतदान तुम्हाला मत म्हणजे पराभवाचं कारण त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण ईव्हीएम मशीन होतं. आता त्याच्यात कसं म्हणाल, बॅलेट पेपरच्या मतदानामध्ये मी आघाडीवर आहे. अच्छा. म्हणजे पोस्टल मतदानामध्ये म्हणजे 200-250 मतांनी मी आघाडीवर आहे. ती माझ्या पाठीमागे आहे. ती सुज्ञ मतदान आहे आणि हुशार मतदान आहे जे बॅलेट पेपरवर होतं. त्याच्यात मी आघाडीवर आहे पोस्टल मतदानामध्ये, आणि मशीन मध्ये ते आघाडीवर आहे. अच्छा. असं अनेक माझ्याच ठिकाणी नाही झालं ना, असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालं. असं म्हणजे तो जनतेचा सूर आहे की आता ज्या भागात, ग्रामीण भागात मी आभार मानायला चाललो, अनेक लोक म्हणतात की बॅलेट पेपरवर जर मतदान झालं तर आपण विजय होतो, कारण मशीनवर मतदान झालं म्हणून ते लोक विजय झाले. बरोबर आहे. असा हा जनतेचा कौल आहे. अच्छा. आता समोर आपल्याला माहिती पडेल काय होईल काय नाही. सर, आता पुढची निवडणूक बॅलेटवर व्हावं अशी तुमची इच्छा आहे? हा, मला तर माझी तर एक अशी मागणी आहे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला, का संपूर्ण जनता म्हणते की बॅलेट पेपरवर मतदान घ्या. आज आम्हाला राजा बॅलेट पेपर म्हणून निवडून द्यायचं. जनता म्हणते तर तुम्ही एकदा त्यांचं ऐका ना, एकदा तर जनतेचं ऐका ना. जर तुम्हाला असं वाटते का तुम्ही चोरी करत नाही आहे तर तुम्हाला घाबरायची गरज काय? बरोबर. तुम्हाला असं वाटतं की आपण चोरी नाही केलेली आहे,
मशीन मध्ये चोरी झालेली नाही आहे असं कोणाला वाटते? सत्तेधारी लोकांना वाटते. जनतेचं एकदा ऐका ना तुम्ही. पण त्यांनी हा देखील आरोप केलेला आहे सर, म्हणजे विरोधी बाकावरच्या, म्हणजे आम्ही त्या दिवशी तुमच्याच माजी खासदारांची पॉडकास्ट घेतली, रामदासजी तळस साहेबांनी आम्हाला आमच्या चॅनलला सांगितलं की मग लोकसभेच्या वेळेस देखील तेच ईव्हीएम वापरलं गेलं होतं. लोकसभेच्या वेळेस आमच्या महायुतीचा पराभव झाला आणि विधानसभेला मात्र तेच ईव्हीएम वापरला गेला. मग त्यांचा विजय झाला तर ते जनतेचा कौल आणि आमचा विजय झाला तर तो ईव्हीएम मध्ये घोळ, असं कसं काय? तर यावर काय सांगाल सर? नाही, कसं आहे, हे जनता आहे. आता लोकांनी, जनतेने जर म्हटलं की बा लोकसभेमध्ये जे निवडणूक झाली ईव्हीएम मशीनवर, तर संपूर्ण आपल्या राज्याचाही विचार केलाय, महाराष्ट्रात, तर तुमच्या विरोधात लाट होती. आणखी जास्त सीटा निवडून यायला पाहिजे, तरी तुम्ही सेट केलं म्हणून तेवढ्या सीटा निवडून आल्या. अच्छा, हे लोकांचं मत राहू शकतं, जनतेचं मत राहू शकते. पण माझं एक मत आहे का आपण चोरीच नाही केलेली आहे, आपल्या ईव्हीएम मशीन मध्ये प्रॉब्लेमच नाही आहे, तर तुम्ही बॅलेट पेपरवर बी केलं तर तुम्ही निवडून येणार ना. बरोबर आहे. तर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान का नाही करत? अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहे, बरोबर, अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरत आहे, अनेक ठिकाणी लोक ईव्हीएमच्या विरोधात आरोप करत आहे तुमच्यावर, सत्तेधारी लोक. तर माझं मत आहे का तुम्ही एकदा प्रॅक्टिकल करून पहा ना बॅलेट पेपरवर. तुम्ही येणारी हे जे आता आगामी येणारी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवर करून घ्या. सर, आणखी माझा दुसरा प्रश्न आहे की लोकसभेला ईव्हीएम वापरलं गेलं, विधानसभेला ईव्हीएम वापरलं गेलं. लोकसभेला महायुतीला कमी मतं होते, म्हणजे उमेदवार कमी निवडून आले. महाविकास आघाडीचे चांगल्या प्रमाणात उमेदवार निवडून आले. हा ईव्हीएमचा घोड तुमच्या मताने इथं दिसतो आहे असं तुमचं मत आहे सर. मग आता येणाऱ्या समोरच्या निवडणुकांमध्ये तुमचं असं मत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घेतला पाहिजे. पण सर, हे ईव्हीएम जो प्रकार आहेत, भाजपचे नेते असे म्हणतात की ईव्हीएम हा प्रकार हे काँग्रेसनीच आणलेला आहे, आम्ही तो चालवतोय. त्याच्यावर काय बोलाल सर? काँग्रेसनीच ईव्हीएम मशीन आणलेली आहे, पण ईव्हीएम मशीन काँग्रेसनं आणल्यानंतर अशी गडबड होत नव्हती, असे प्रॉब्लेम होत नव्हते. तुम्ही पुरी स्टडी करा. जे या आता आमदार निवडून आलेले आहेत, आमदारकीच्या निवडणुकीच्या पहिले ओपनिंग पोल प्रत्येक चॅनलचे काय दाखवत होते आणि निवडणुकीचा निकाल का बरं असा उलटा लागला? बरोबर ते सीटा निवडून यायला पाहिजे. बरोबर. अनेक दिग्गज लोक आहे का त्यांचं आपापल्या भागात मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आहे, त्यांना आयुष्य पूर्ण त्या भागात आपलं दिलेलं आहे. त्या भागातून ते लोक मेहनत झाले. यशोमती ठाकूर आहे, आमचे सुनील केदार आहेत, त्यानंतर आज नाना पडोले साहेब फक्त 208 मध्ये निवडून आले. आमचे अनिल बाबू देशमुख, त्यांचं प्रस्त असलेलं गाव आहे ते काटोल, त्यांच्या गावातून त्यांचा मुलगा पडत आहे. बाळासाहेब थोरात आहे, पृथ्वीराजी चव्हाण आहे, मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट ज्या पडत आहे, ज्यांचं प्रस्त आहे पूर्णपणे. आणि मीडिया न्यूज सांगत आहे की तुमच्या सीटा एवढ्या निवडून येणार आणि तुमचा निकाल वेगळाच लागत आहे, जगाच्या बाहेरचा निकाल लागत आहे. ते कोणाची झालं, कोणीही विचार करणार या सगळ्या गोष्टीवर. आणि सर, मग त्याच्यानंतर तुम्ही 14ची निवडणूक, 24ची निवडणूक लढलेत आणि आता तुम्ही आजतागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुम्ही आता काम करत आहे आणि भविष्यातही तुम्हाला इथंच काम करायचं आहे. सर, हे सगळं ईव्हीएमचा विषय झाला, हे झालं. आता सर, मला म्हणजे नरेंद्र मोदी विषयी तुमची काय भूमिका आहे, किंवा देशाचं सक्षम नेतृत्व मोदींना जे म्हणतात काही लोक, तर त्यांच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत एकच राहील मग मोदी साहेबांना, की मोदी साहेब जसं नितीनजी गडकरी साहेबांनी हायवे, नॅशनल रोड वगैरे सर्व बनवलं, तर आम्हाला ठीक आहे, आमच्या शुभेच्छा आहे. विकास झालाच पाहिजे, डेव्हलपमेंट आपल्या भागातलं झालंच पाहिजे, लोक आनंदित आहे. पण मोदी साहेबांनी शेतकऱ्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे, बेरोजगार युवकाबद्दल विचार केला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल विचार केला पाहिजे. हे जर मोदी साहेबांनी जर केलं तर मोदी साहेबांचं नेतृत्व सर्व जनताच मानणार. भविष्यात जर तुम्ही आमदार झालेत तर तुम्ही शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, त्यानंतर अनेक घटकातील जो सामान्य वर्ग आहे यासाठी आवाज उचलणार. हो, त्यासाठी तुम्ही हिरिरीने प्रयत्न करणार. 100%. सर, आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊया, रॅपिड फायरवर. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल, त्याला 2 पर्याय असतील, तुम्हाला एक निवडायचं आहे. राष्ट्रवादी कुणाची, शरद पवार की अजितदादा? राष्ट्रवादी पवार साहेबांची. शिवसेना कुणाची, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे?
नाही, उद्धव साहेबांची शिवसेना आहे. उद्धव साहेबांची शिवसेना. देशाचं सक्षम नेतृत्व भविष्यातलं कोण वाटतं? नितीनजी गडकरी की राहुल गांधी? नेत्यात सक्षम नेतृत्व जर आपण त्याच्यावर जर विचार करायला गेलं, देशाचं सक्षम नेतृत्व नितीनजी गडकरी की राहुल गांधी? नाही, कसं आहे, बीजेपीला आता 10 वर्ष संधी मिळालेली आहे. नरेंद्र मोदी साहेबांना संधी दिलेली आहे. आता एक चान्स तुम्ही राहुल गांधीला दिला पाहिजे. आणि राहुल गांधीला चान्स दिल्यानंतर त्यांचं नेतृत्व कसं राहते त्यानंतर आपण जनतेने ठरवलं पाहिजे. म्हणजे तुमचं राहुल गांधी आहे. महाराष्ट्रातलं सक्षम नेतृत्व कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस की जयंत पाटील? कसं आहे, जयंत पाटील आता 8-10 आमदार बनलेले आहे. आणि अर्थमंत्री सुद्धा राहिलेला आहे. जयंत पाटील साहेबांना मी थोडंसं जवळून पाहिलेलं आहे. जयंत पाटील साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांचं डिसिप्लिन, त्यांच्या कामाचं प्लॅनिंग, त्यांचं काम करण्याचं नियोजन, आणि ते फालतू टाइम आपला कोणाचा विरोध करायचा, कोणावर तासरे उडवायचे या कामाकडे लक्ष न देता आपल्या भागातला विकास कसा होईल आणि कामातून रिझल्ट कसा काढता येणार या दृष्टिकोनातून जयंत पाटील साहेब काम करतात. आणि जयंत पाटील साहेबांचं काम अभ्यासपूर्वक आहे, हवेत नाही. अनेक नेत्यांचं काम हवेत आहे, दिखावा आहे, पब्लिसिटी स्टंट आहे. जयंत पाटील साहेबांचं पब्लिसिटी स्टंट नाही आहे, हवेत काम नाही आहे, त्यांचं अभ्यासरित्या काम आहे आणि नियोजन आणि प्लॅनिंग बद्ध काम आहे. आता 2 पर्याय आहेत, एक पर्याय निवडायचा आहे. अडचणीचा विषय असेल तुमच्यासाठी. राज ठाकरे की शरद पवार? नाही, राज साहेबांना मी तर त्यांचा आदर सत्कार करतो. राज साहेबांना मी 2 पैकी एक निवडायचं. राज साहेबांना मी मानतो. पण पवार साहेब जे आहे हे देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहेत आणि खूप कमी वयात सर्वात युथ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. राज साहेबापाशी आपला पवार साहेबापाशी अनुभव राजकारणाचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही पवार साहेब देशाचे पंतप्रधान पाहिजे होते. पण आज तिथं कसं आहे, दिल्लीमध्ये, दिल्लीत आपला मराठी माणूस चालत मराठी माणूस न चालत असल्यामुळे आज पवार साहेब प्रधानमंत्री बनू शकले नाही. तर पवार साहेब तो प्रधानमंत्र्याचेच कॅन्डिडेट आहे. आणि पवार साहेबांच्या हातात जर राहिलं नेतृत्व. तुमचं म्हणणं आहे की राज ठाकरे की पवार तर शरद पवार? अर्थातच हे होते अतुलदादा वांदिले, ज्यांचं नेतृत्व हे हिंगणघाटल्या जनतेमधील एक चांगलं प्रभावी नेतृत्व आहेत. आणि भविष्यामध्ये यांच्या नेतृत्वाला एक कर्तृत्वाची जोड लाभून यांचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लवकरात लवकर पोहोचणार आहेत, अशा यांच्या कामाचा आराखडा सांगतोय. निश्चितच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा नेता कट्टा. धन्यवाद.